आज आपण एक नवीन चॅप्टर सुरुवात करतोय. त्याचं नाव काय बाबा? त्याचं नाव आहे ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशनला मराठीतून काय म्हणतात? ग्रॅव्हिटेशन म्हणजे गुरुत्व आकर्षण. आता आकर्षणचा विषय आला म्हणजे पोरं थोडं बाजूसारखं करतात, खरं आहे का नाही? पण तुम्ही जे आकर्षण थिंक करताय ते आकर्षण नसून आपल्याला एक वेगळं आकर्षण बघायचंय, जे गुरुत्व असं आकर्षण त्याला म्हणण्यात आलंय. ठीक आहे, चला वापस या. ठीक आहे, ग्रॅव्हिटेशन म्हणजे मराठीमध्ये आपल्याला गुरुत्वाकर्षण असं म्हणायचे. गुरुत्वाकर्षण एक फोर्स आहे जे आता प्रिव्हियसली बघा आपण काय बघितलंय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा युनिव्हर्सल फोर्स आहे. कुठं? 9th क्लासमध्ये प्रोबॅबली हे बघितलंय आपण. ठीक आहे, आणि ते ऍक्ट नॉट बिटवीन टू ऑब्जेक्ट्स ऑफ अर्थ बट बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट्स इन द युनिव्हर्स असं आपण म्हणलेलं आहे. म्हणजे नॉट ओनली ते दोन ऑब्जेक्टमध्ये अर्थवरच नाही तर अर्थच्या बाहेर सुद्धा पूर्ण युनिव्हर्समध्ये दोन गोष्टीमध्ये तो फोर्स ऍक्ट होतो असं त्याचं म्हणणं आहे. म्हणजे बघा अर्थवर बघा आता जशी ही पेन आहे आणि हा बोर्ड आहे, ह्या दोघांमध्ये अट्रॅक्शन आहे असं तो म्हणतो. आणि जर युनिव्हर्समध्ये बघायला गेलं तर ते असं पण म्हणतात की अर्थ आणि सनमध्ये आहे, किंवा सन आणि मूनमध्ये आहे, किंवा मून आणि अर्थमध्ये आहे. हे सगळीकडं हे अट्रॅक्शन फोर्स आहे आणि त्यालाच आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा तो युनिव्हर्सल फोर्स आहे असं म्हणलेलं आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. मग हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा डिस्कवर झाला हे आपल्याला कोणी सांगितलंच नाही. चला मग आपण हा कसा डिस्कवर झाला ते पाहून घेऊया. आता आपलं पहिलं लेक्चर हे इंट्रोडक्शन लेक्चर असणार आहे, त्यामुळे थोडंसं आपण इंट्रोडक्शन घेत जाऊ. आणि खूप जणांच्या म्हणजे 1-2 जणांच्या कमेंट्स आले की सर लाईट थोडे ही आहे, कमी आहे वगैरे. तर माझ्या लेवलला मी काय करतोय की ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय, पण आपल्याकडे जे रिसोर्सेस अवेलेबल आहेत त्याच्यानुसार आपण हे घेत चालूया. ठीक आहे, कंटेंट शिकत चला, अभ्यास करत चला. ठीक आहे, नंतरच्या गोष्टी आपण सेकंडरी थोड्या काय करू, इम्प्रूव्ह करत चालू. ठीक आहे, ग्रॅव्हिटेशनचा शोध कसा लागला हे आपण शोधायला गेलो. ठीक आहे, तर ह्याचा शोध बघा कोण लावला? सर आयझॅक न्यूटन. सर आयझॅक न्यूटन म्हणजे कोण होता? एक सायंटिस्ट होता बाबा. त्यानं काय केला, एका झाडाखाली बसला होता. कडू बसावं उगं, पण नाही, त्याला काहीतरी वेगळा विचार करायचा होता. ठीक आहे, त्यानं झाडाखाली बसला होता आणि वरून काय झालं, हवा आली आणि वरून एक ऍपल पडला. ठीक आहे, ऍपल पडला, त्याला उचलून खावं का? पण तसं बी नाही केलं. त्याला आला विचार काय आला बाबा त्याला? व्हाय ऍपल फॉल व्हर्टिकली डाऊनवर्ड अँड नॉट व्हर्टिकली अपवर्ड. ऍपल हा खालीच का पडला, त्या वरती का बरं पडला नाही, असं त्याला क्वेश्चन पडला. आणि का बरं त्यानं हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये पण झालं पाहिजे, म्हणजे असं जायला पाहिजे होतं तर असं का बरं गेलं नाही, ते असं व्हर्टिकली डाऊनवर्डच का बरं आला, असा त्याला क्वेश्चन पडला. ठीक आहे, आता क्वेश्चन पडल्यात, क्युरिओसिटी निर्माण झाली आहे, तर त्याची आन्सर शोधणं हे तर गरजेचं आहेच. मग काय केलं त्यानं? खूप ऑब्झर्वेशन केलं. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं, आता ऍपल पडलाय तर वेगळ्या गोष्टी त्याने फेकून बघितल्या. ठीक आहे, बॉल फेकला म्हणा किंवा काही दुसऱ्या गोष्टी फेकल्या, त्या पण गोष्टी काय व्हायला, व्हर्टिकली डाऊनवर्डच पडायला लागल्या. मग त्याला वाटलं असेल की आता काहीतरी कन्क्लुजन तर काढावं लागेल, म्हणून त्यानं कन्क्लुजन काय काढलं बघा, अर्थ अट्रॅक्टिंग ऍपल टुवर्ड इट सेल्फ. म्हणजे काहीतरी फोर्स लागलाय आणि त्या फोर्समुळं ऍपल खाली आलाय. आणि तो फोर्स कोण अट्रॅक्ट करतोय, म्हणजे तो फोर्स कोण अप्लाय केलाय, तर अर्थनं अप्लाय केलाय. तो अट्रॅक्टिव्ह फोर्स अर्थनं अप्लाय केला, त्यामुळं ऍपल हा व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये पडतोय असं त्यानं कन्क्लुजन काढलं. बघा नंतरचा कन्सेप्ट काय म्हणते, त्याने एक डायग्राम दिले तुम्हाला, फिगर 1.1 म्हणून, कन्सेप्ट ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन अर्थ अँड मून. आपली डायग्राम तेवढी चांगली नाही, पण आपण कन्सेप्ट समजून घेऊया. ठीक आहे, डायग्राम मध्ये काय म्हणले बघा, त्यानं दाखवले एक मून दाखवलाय म्हणजे चंद्र, एक पृथ्वी दाखवली आहे, एक ऍपल पडतोय असं दाखवलाय, आणि त्याची ग्रॅव्हिटेशनल फोर्स मूनची आणि अर्थची असं दाखवले. त्यांनी काय सांगितले मग बघा, न्यूटनचा जेव्हा बसला तेव्हा ऍपल फॉल होत होता, तर ऍपलला फोर्स कुठला लागला, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तो कुठं लागला? सेंटर ऑफ अर्थ मध्ये. आणि तो कसा लागला? 90 डिग्री म्हणजे परपेंडिक्युलरली लागला. म्हणजे पॉईंट नंबर 1 काय म्हणता येईल, ऍपलवर फोर्स कोणता लागला? परपेंडिक्युलर फोर्स लागला. दुसरं काय दाखवले त्यांनी, मून आणि अर्थ मध्ये फोर्स लागत असेल का. म्हणजे काय, न्यूटनला एक क्वेश्चन पडला बाबा. आता त्यानं कन्क्लुजन तर काढले की ऍपल आणि अर्थ मध्ये फोर्स लागतोय, तो अर्थ त्याच्यावर फोर्स अट्रॅक्ट करतोय कुठं, सेंटर ऑफ अर्थ मध्ये. पण असाच फोर्स अर्थ दुसऱ्या ऑब्जेक्टवर लावत असेल का, जे प्लॅनेट्स लांब आहेत अर्थपासून त्यांच्यावर पण लावत असेल का, असं त्याला क्वेश्चन पडायला सुरुवात झाली. ठीक आहे, मग तेव्हा त्यानं असं कन्क्लुजन काढलं की अर्थ हा फोर्स दुसऱ्या प्लॅनेट्सवर किंवा जे प्लॅनेट्स लांब आहेत त्यांच्यावरही लावतो. म्हणजे काय, दुसरा पॉइंट्स, अर्थ एक्झर्ट फोर्स ऑन फारदेस्ट
प्लॅनेट्स ऑल्सो. अशा प्रकारे त्याने कन्क्लुजन काढलं आणि त्यानं सांगितलं की तो फोर्स ऍक्ट करणारा आहे आणि तो फोर्स सगळीकडे ऍक्ट होतो, ना की फक्त पृथ्वीवरच ऍक्ट होतो. बघा, नेक्स्ट कन्सेप्ट आला छोटासा फोर्स आणि मोशनचा. ठीक आहे, फोर्स आणि मोशन का बरं आला असेल बरं इथं? ठीक आहे, फोर्स नेसेसरी टू चेंज स्पीड ॲज वेल एज डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ ऑब्जेक्ट. म्हणजे जर कोणताही ऑब्जेक्ट असेल तर त्याला फोर्स हा नेसेसरी आहे त्याची डायरेक्शन चेंज करण्यासाठी किंवा त्याची मोशन चेंज करण्यासाठी. त्या ऑब्जेक्टची मोशन आणि डायरेक्शन ही फोर्सच्याच हातात असते असं त्याचं म्हणणं आहे. ते बरोबर पण आहे. ठीक आहे, आपण जर सरळ फोर्स लावला तर एखादा ऑब्जेक्ट पुढे जातो आणि आपण जर तोच जर फोर्स अँगलमध्ये लावला गेला तर तो काय अँग्युलर म्हणजे तिरक्या दिशेने जातो. ठीक आहे, एवढं तर मान्य करता. त्याच्यामुळं हा फोर्स आणि मोशनचा कन्सेप्ट आला. मग एक क्विक रिमेंबर आपण काय रिमेंबर करायचं बाबा, लॉज ऑफ मोशन आपल्याला होते. ठीक आहे, न्यूटन लॉज ऑफ मोशन. मग ते काय म्हणत होते, फर्स्ट लॉ म्हणत होता ऑब्जेक्ट विल बी इन रेस्ट और युनिफॉर्म मोशन इन स्ट्रेट विल ऑलवेज स्टे ॲज लॉंग ॲज एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स ऍक्ट्स ऑन इट. म्हणजे ऑब्जेक्ट एक तर रेस्टमध्ये असेल तर रेस्टमध्येच राहील किंवा मोशनमध्ये असेल तर मोशनमध्येच राहील, अनलेस म्हणजे जोपर्यंत त्याच्यावर एखादा एक्सटर्नल आणि अनबॅलन्स्ड फोर्स ऍक्ट होत नाही. एक्सटर्नल फोर्स ऍक्ट होतोय पण जर तो म्हणजे कॉन्स्टंटच होतोय, तो अनबॅलन्स नाही, बॅलन्स्ड फोर्स जर ऍक्ट होतोय तर वस्तू तशीच्या तशी राहील. तो फोर्स जोपर्यंत अनबॅलन्स होत नाही तोपर्यंत त्या फोर्सचं काय बाबा डायरेक्शन किंवा ते चेंज होणारच नाही असं त्या फर्स्ट लॉचं म्हणणं आहे. दुसरा लॉ का म्हणतो बघा, म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इक्वल्स टू चेंज इन मोमेंटम अपॉन टाइम. मोमेंटम मध्ये चेंज किती झाला ते किती टाइम मध्ये झाला हा सेकंड लॉ सांगतो. आणि थर्ड लॉ आपल्याला काय सांगतो, एव्हरी ऍक्शन फोर्स हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स विच ऍक्ट्स सायमल्टेनियसली. ठीक आहे, एव्हरी ऍक्शन फोर्स म्हणते बरं का, एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन असं नाही, एव्हरी ऍक्शन फोर्स हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स विच ऍक्ट्स सायमल्टेनियसली. सायमल्टेनियसली हा शब्द खूप महत्वाचा आहे. ठीक आहे, त्याचं म्हणणं असं आहे की आपण जर एखादा ऍक्शन फोर्स दिला तर त्याला आपल्याला रिॲक्शन फोर्स लगेचच भेटते, म्हणजे सायमल्टेनियसली भेटते. जेव्हा आपण ऍक्ट करतो तेव्हा आपल्याला रिॲक्ट भेटतं. ठीक आहे, असं ह्या 3 लॉचं म्हणणं आहे जे की आपल्याला क्विकली एक रिमेंबर म्हणून आपल्याला ध्यानात ठेवायला पाहिजे. मग नेक्स्ट कन्सेप्ट असा आला की सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्स. हे 2 कन्सेप्ट आले आणि त्याचं म्हणणं नेमकं काय बाबा असं आपण आता थोडक्यात समजून घेऊ. ठीक आहे, आता कन्सिडर करा, म्हणजे तुम्ही तर गोफन तुम्हाला माहितीच नसेल किंवा माहिती असेल, कधी गोफन फिरवले का शेतामध्ये पाखरं लागताना. ठीक आहे, आता तर ते म्हणजे प्रमाण कमी झाले, पण गोफन वगैरे तुम्हाला माहित असेल तर ठीक आहे. नाही तर असं कन्सिडर करा की आपण एक दोरी घेतोय, त्याला एक दगड बांधलाय आपण आणि आपण त्याला असं गोल 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 फिरवत चाललो. ठीक आहे, असं तुम्ही कन्सिडर केलं, इमॅजिन करा थोडंसं. ठीक आहे, तुम्ही फिरवताय फिरवताय फिरवताय, त्याचं काय झालं बघा. पहिल्या डायग्राम मध्ये आपल्याला आता 1.2a असं तुमच्या पुस्तकात डायग्राम दिलेली. त्या पहिल्या पुस्तकात त्यांनी काय केले, त्याने एक स्ट्रिंग पकडली आहे आणि तो दगड एका सर्क्युलर मोशन मध्ये फिरत आहे. त्याच्यावर फोर्स कोणता अप्लाय झाला बाबा, कोणत्या दिशेने, तर फोर्स हा सेंटर ऑफ द सर्कल ह्या दिशेने ऍक्ट झालेला आहे. ठीक आहे, तुम्ही पाहिलं ते गोल 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 फिरवत चाललंय. ठीक आहे, आणि फोर्स हा सेंटर ऑफ द सर्कल मध्ये ऍक्ट झालेला आहे. दुसऱ्यामध्ये त्यांनी काय दाखवले की वरच्या बाजूने आपण जर पाहायला गेलं त्याच्यावर आपल्याला जर गरुडाचा व्ह्यू बघायला गेला तर ठीक आहे, त्यामध्ये त्यांनी काय दाखवलंय की फोर्स हा सेंटरमध्ये सर्कलच्या सेंटरमध्ये ऍक्ट झालाय आणि तो बाहेरच्या दिशेने म्हणजे टँजेन्शियल ऑफ द सर्कल देखील ऍक्ट झालेला आहे. त्यांचं म्हणणं काय होतं बघा, जर आपण तो दगड फिरवता फिरवता एकदम सोडून दिला इन्स्टंट ऑफ टाइमला, म्हणजे एखाद्या सेकंद त्याला आपण फिरवता फिरवता सोडलं तर तो दगड कुठे जाईल. त्याचं असं म्हणणं होतं की सर्कलची जी टँजंट आहे त्या टँजंटच्या दिशेने आपल्या दगडाचा प्रवास सुरू होईल, म्हणजे दगड त्या टँजंटच्या दिशेने निघून जाईल आणि त्याच्यावर होणारा फोर्स जो ऍक्ट होत होता तो सर्कलच्या सेंटरमध्ये ऍक्ट होत होता असं त्याचं म्हणणं आहे. म्हणजे काय बाबा, स्ट्रिंग आणि स्टोन घेतला आपण, आपल्याकडे पुल केला, तो काय आपल्याकडे पुल करणं म्हणजे सेंटर ऑफ सर्कल मध्ये त्याला पुल करणं. म्हणजे काय, फर्स्ट ऑफ ऍक्टिंग इफ रिलीज द स्ट्रिंग, म्हणजे आपण जर स्ट्रिंग रिलीज केली, आपण जर फोर्स लावायचा त्याला कमी केला, आपण जर त्याला फिरवायचं कमी केलं तर काय होईल, स्टोन हा निघून जाईल, फ्लाय ऑफ होईल स्ट्रेट लाईन मध्ये आणि त्याची दिशा कोणती असेल, टँजंट ऑफ द सर्कल. आणि बिकॉज डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी ऑफ स्टोन ऍट द इन्स्टंट तशी असल्यामुळे म्हणजे व्हेलॉसिटी होती आणि त्याची जी डायरेक्शन
ॲट द इन्स्टंट ऑफ टाइम जेव्हा आपण फोर्स सोडून दिला त्यावेळेला जी होती त्या दिशेने तो फ्लाय ऑफ झाला, म्हणजे त्या दिशेने तो निघून गेला. आणि त्याच फोर्सला आपण सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणतो. म्हणजे बघा सेंट्रिपिटल फोर्सची डेफिनेशन नेमकी काय आली? फोर्स ऍक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट मूव्हिंग अलॉंग सर्कल अँड इट्स डायरेक्टेड टुवर्ड्स सेंटर ऑफ सर्कल कॉल्ड सेंट्रिपिटल फोर्स. सोप्या भाषेत असं म्हणलंय की जो फोर्स सेंटरमध्ये ऍक्ट करतो त्या फोर्सला आपण सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणले. आणि हीच त्याची एक डेफिनेशन सोप्या आणि साध्या भाषेत आहे. मग आता यावरून एक विषय निघतो बघा, ह्या सेंट्रिपिटल फोर्सहून किंवा सर्क्युलर मोशनवरून. आता जो चंद्र जो आहे, आपला मून जो आहे, तो अर्थच्या भोवती राऊंड मारतो, ठीक आहे. त्याच्यावर कोणता फोर्स ऍक्ट होत असेल हो? आता बघा, आपण स्ट्रिंग पकडली, आपण फिरवत होतो, ठीक आहे, त्याच्यावर सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट झाला. मग चंद्र ही किंवा तशाच प्रकारे किंवा सन जो आहे, जो सूर्य आहे, सूर्याभोवती जे प्लॅनेट्स रिव्हॉल्व करतात, त्याच्याभोवती जे फिरतात, इन्क्लुडिंग आपली पृथ्वी सुद्धा, ठीक आहे, हे कसे त्याच्यावर भोवती फिरत असतील, त्यांच्यावर कोणता फोर्स लागत असेल, असा देखील क्वेश्चन पडायला लागला, ठीक आहे. आता मग आपल्याला सेंट्रिपिटल फोर्सचा कन्सेप्ट कळालाय. तसंच मग सायंटिस्टनाही कळालं की सेंट्रिपिटल फोर्सचा कन्सेप्ट असा आहे, आणि त्यांनी कन्क्लुजन असं काढलं की सन आहे त्याच्या भोवती जे प्लॅनेट्स फिरतात तेही सेंट्रिपिटल फोर्स त्यांच्यावर एक्झर्ट होतो, आणि मून जो आहे तो अर्थ जो भोवती फिरतो त्याच्यावरही सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट होतो, एक्झर्ट होतो, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्याचप्रमाणे आपण समजून घेतलं की हे नेमके कन्सेप्ट काय आहेत. नंतर असा विषय झाला की केप्लर्सचे लॉ आले. आता केप्लर्सचे लॉ कसे आले हे आपण थोडंसं जाणून घेऊया. आपल्या बघा एन्शियंट टाइम मध्ये देखील प्लॅनेटरी मोशन कशी असेल ह्याच्याविषयी सगळ्यांना उत्सुकता होती, ठीक आहे. एन्शियंट म्हणजे खूप 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 वर्षापूर्वी, ठीक आहे, 5000 7000 अशा सालापूर्वी देखील त्यांना एक क्युरियोसिटी होती की प्लॅनेट जे आहेत त्यांची मोशन कशी असेल आणि ते कसं रिव्हॉल्व करत असतील, असं त्यांना शोधायचं होतं. बिफोर गॅलिलिओ येण्याच्या आधी काय झालं बाबा, प्लॅनेट्स पोझिशन बाय नेकेड आईज, म्हणजे जे डोळ्याने आपण पाहत होतो प्लॅनेटची पोझिशन, तेच पोझिशन त्यांनी खरी मानली गॅलिलिओ येण्याच्या आधी. गॅलिलिओ वगैरे काय केलं मग असं काम गड्या, तो आल्यानंतर मग जे सगळं चेंज झालं, त्यानं असं काय काम केलं, तर त्यानं काम असं केलं की त्यानं शोध लावला टेलिस्कोपचा, ठीक आहे. आणि तो शोध लावल्यानंतर आपल्याला प्लॅनेटची पोझिशन वगैरे हे सगळं कळायला सुरुवात झाली. हे गॅलिलिओ आल्याच्या नंतर, पण त्याच्या अगोदर आपण फक्त डोळ्यांनी सांगू शकत होतो की हा प्लॅनेट इथं आहे, हा प्लॅनेट इथं आहे, शुक्र इकडं आहे, गुरु इकडं आहे, आणि काय शनी इकडं आहे, असं सगळ्याची आपण पोझिशन आपल्या डोळ्यांनी सांगत होतो, ठीक आहे. जे आपल्या डोळ्याला दिसत होतं त्याप्रमाणे सांगत होतो. बाय 16th सेंचुरी म्हणजे 16व्या शतकापर्यंत सगळा डाटा जो होता प्लॅनेट विषयी तो अवेलेबल होऊन गेला. म्हणजे आता त्याची पोझिशन वगैरे कळून गेली. गॅलिलिओ आला, त्याने टेलिस्कोपचा शोध लावला, त्याच्यामुळे आपल्याला पोझिशन देखील कळाली. त्याच्या पोझिशनवरून आपण एक डाटा जनरेट केला आणि त्या डाटा आपल्याला आता कळून गेला. मग काय केलं बाबा, सायंटिस्ट कोण होता, जोहान्स केपलर. त्यानं काय केलं, तो डाटा स्टडी केला, ठीक आहे. डाटा स्टडी करून त्याच्याद्वारे त्यांनी 3 लॉज दिले आणि त्याच लॉजला आपण केपलर्स लॉज असं म्हणतो, ठीक आहे. आपण काय करू, 1 by 1 त्याचे लॉ काय म्हणत होते ते जाणून घेऊया आणि हे पुढे कंटिन्यू करूया. केपलरचा फर्स्ट लॉ काय म्हणतो बघा, ठीक आहे. केपलर्स फर्स्ट लॉ काय म्हणतो, द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोसाय. द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोसाय. फोसाय म्हणजे ते प्लुरल फॉर्म आहे फोकसचं, आणि फोकस म्हणजे काय बाबा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ अटेन्शन, त्याचं प्लुरल फॉर्म आहे फोसाय. कॉन्सन्ट्रेशन ऑफ अटेन्शन म्हणजे काय बघा, त्याला इथून आपण जर गोल फिरवलं तर त्याचं काय कॉन्सन्ट्रेशन हे ह्या जागी येईल, असं त्याचं म्हणणं आहे. म्हणजे त्याचं फोकस हे इथं आहे, ठीक आहे. आपलं फोकस बघा कुठं कुठं असतं, वेगवेगळ्या ठिकाणी असतं, ठीक आहे. ते झालं आपला फोकस पॉईंट, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ अटेन्शन, आपलं अटेन्शन तिकडच असतं एकदम, ठीक आहे. अशा प्रकारे त्याचा आपण फोकस म्हणतो, ठीक आहे. त्यांचं म्हणणं काय, द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट. ऑर्बिट म्हणजे काय, हा जो प्लॅनेट आहे हा फिरतोय बघा, त्या फिरण्याच्या पाथलाच आपण ऑर्बिट असं म्हणलं. इज इलिप्स विथ द सन, म्हणजे हा सन, ठीक आहे, त्याच्या अराउंड आपला प्लॅनेट मूव्ह करतोय आणि तो काय करतोय, इलिप्स शेप हा फॉर्म करतोय. इलिप्स म्हणजे काय, जो स्ट्रेच्ड आउट जो सर्कल असतो, जो ओव्हल शेप्ड असतो बघा, अंड्याचा आकार कसा असतो इलिप्सिकल, ठीक आहे. तसा ओव्हल जो शेप असतो, स्ट्रेच आउट जो सर्कल असतो, सर्कल कसा एकदम राऊंड असतो, ठीक आहे. सर्कल कसा एकदम असा राऊंड असतो, पण त्याला जर आपण स्ट्रेच केलं तर हा होतो इलिप्स शेप, ठीक आहे. हा झाला सर्कल, हा झाला इलिप्स, ठीक आहे. म्हणजे जेव्हा प्लॅनेट हा मूव्ह करतो सनच्या अराउंड त्याच्या पाथमध्ये, त्याच्या ऑर्बिटमध्ये, तेव्हा तो इलिप्सिकल फॉर्म हा
करतो. ठीक आहे, इलिप्स हा शेप फॉर्म करतो आणि त्यालाच ऍट वन ऑफ द फोसाय म्हणजे सेंटर पॉइंट जर हा असेल सनचा तर ऑर्बिटद्वारे फिरतोय प्लॅनेट आणि त्यानं जो शेप फॉर्म केलाय तो इलिप्टिकल आहे असं ह्या केपलरच्या फर्स्ट लॉचं म्हणणं आहे. मग आता इथं कन्सेप्ट काय आले बघा, एक तर आला इलिप्स, दुसरा आला फोकस किंवा फोसाय. हे दोन कन्सेप्ट तुम्हाला थोडेसे समजले असतील किंवा समजायला थोडेसे अवघड गेले असतील. तर इलिप्सचा अर्थ काय बघा, ओव्हल शेप स्ट्रेच आउट सर्कल. ओव्हल शेप म्हणजे तुम्हाला कळलं की तसा हा जो शेप आहे तो ओव्हल शेप तुम्ही म्हणलाय म्हणून आम्ही त्याला कन्सिडर करू. ठीक आहे, तो स्ट्रेच आउट सर्कल सारखा पण दिसतो, म्हणजे सर्कलला एकदम ओढल्यासारखं किंवा ताणल्यासारखं दिसते, त्याच्यामुळे आम्ही त्याला इलिप्स असं म्हणू. पण आता ह्या ज्या दोन डायग्राम दिल्यात तुमचं आणि यांचं म्हणणं काय बाबा, आता फोकस तुम्हाला माहित होतं की सेंटर ऑफ अटेन्शन. ठीक आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ अटेन्शन किंवा सेंटर ऑफ अटेन्शन आपण त्याला फोकस असं म्हणले. आता बघा फोकस जिथं दिले गेले, आता मग इलिप्टिकल फॉर्म कसा झाला, एक तर इलिप्स फॉर्म करण्यासाठी दोन फोसा लागतात. फर्स्ट वन हा F1, सेकंड हा F2. हे जेव्हा बघा हा प्लॅनेट फिरतोय हा इथं आलाय प्लॅनेट, हा इथं आलाय, हा इथं आलाय, हा इथं आलाय, हा इथं येतच चाललाय. लक्ष घ्या, कंटिन्यू थोडस फोकस करा. आता हे जो फोकस आहे ह्याचा डिस्टन्स आणि ह्याचा डिस्टन्स, ह्या फोकसचा ह्या पॉईंट सोबत डिस्टन्स आणि ह्या पॉईंट सोबत डिस्टन्स, ह्याचा ह्या सोबत डिस्टन्स आणि ह्या सोबत डिस्टन्स, ह्याचा ह्या सोबत डिस्टन्स आणि ह्या सोबत डिस्टन्स, असे जे डिस्टन्स जर तुम्ही मेजर करत गेला, ठीक आहे, डिस्टन्स तुम्ही मेजर करत गेलात तर त्याचं डिस्टन्स नेहमी तुम्हालाही एवढंच सापडेल, म्हणजे त्याच्यात काहीच फरक होणार नाही. आणि ह्या दोन पॉईंट सोबत जर आपण त्याला असं फिरवलं तर तो इलिप्टिकल शेप तो फॉर्म करेल असं त्याचं म्हणणं आहे. आणि ह्यांचा डिस्टन्स हा एकच आहे असं ह्या डायग्रामद्वारे आपल्याला समजून घेण्यात आलं. आणि त्याचप्रमाणे मग फोकस आपल्याला समजला, इलिप्स म्हणजे काय आपल्याला समजला. अशा प्रकारे आपल्याला केपलरच्या फर्स्ट लॉचं म्हणणं काय होतं ते देखील समजलं की ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज इलिप्स विथ द सन ऍट वन ऑफ द फोसाय असं आपल्याला समजण्यात आलं. आता केपलर सेकंड लॉ काय म्हणताय बघू. ठीक आहे, केपलर सेकंड लॉ असं म्हणतो की त्याचं जे डेफिनेशन आहे किंवा त्याचे जे काय म्हणतात स्टेटमेंट जे आहे ते असं आहे की द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट्स अँड सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. म्हणजे त्यांचं नेमकं म्हणणं काय बघा, इकडे बघा डायग्रामकडे लक्ष द्या. ठीक आहे, आता हा जो एक प्लॅनेट इथं होता, एक प्लॅनेट म्हणजे तो इथे गेला. आता सेकंड प्लॅनेट आहे जो इथं होता आणि इथे गेला. म्हणजे हा जर समजा गुरु असेल, हा जर शुक्र असेल, ठीक आहे, म्हणजे ते बघा सनभोवती अशी फिरतात ना सगळेच. हा समजा आपण शुक्र धरला, हा शनी, हा गुरु असं जर धरलं आपण, तीन हे ग्रह धरू किंवा प्लॅनेट्स धरू, ते काय करतात बाबा सनच्या अराउंड त्यांनी काय करतात प्रदक्षिणा घालतात, त्याच्या ऑर्बिटमध्ये ते फिरतात असं आपण म्हणलंय. ठीक आहे, आता फिरता फिरता काय झालं, आता ह्याला इथून इथपर्यंत जाण्यासाठी, गुरुला इथून इथपर्यंत जाण्यासाठी काय तर टाइम लागला T, आणि तेवढाच टाइम शुक्रला इथून इथं जाण्यासाठी आणि तेवढाच टाइम शनीला इथून इथं जाण्यासाठी. म्हणजे टाइम तर सगळ्याला सेमच लागलाय, टाइम T. ठीक आहे, आता तुम्ही म्हणत असाल की हा तर एरिया दिसायला मोठा दिसतोय आणि टाइम असं त्याचं जास्त कर्व झाल्यामुळे टाइम जास्त दिसतोय आणि ह्या जो टाइम आहे हा कमी टाइम दिसतोय, तर तुम्ही कसं म्हणताय की टाइम सेमच लागला. ठीक आहे, आता हे गोष्ट समजून घ्या. सन गुरुच्या जवळ आहे म्हणजे गुरु जवळून जातोय आणि शुक्र थोडासा लांब आहे म्हणजे लांबून जातोय. मग तुम्ही म्हणाल की टाइम सर एकच कसा. ठीक आहे, हा जवळ असल्यामुळे आपल्याला त्या टाइमचा कर्व जास्त दिसतोय आणि ह्या टाइमचा कर्व कमी दिसतोय. पण जर एकंदरीत पाहायला गेलं तर हा टाइम लागणारा जो आहे तो दोघांनाही टाइम सेमच लागणार आहे. ठीक आहे, समजून घ्या, लक्षात घ्या. आणि हा जो टाइम आहे तो सेम आहे हे आपल्याला कळलं. आता गुरु आणि शुक्र आणि शनी हे फिरायला लागले. मग दुसऱ्या ह्याचं म्हणणं काय बघा, सेकंड लॉचं सिंपल म्हणणं आहे की लाईन जॉईनिंग द प्लॅनेट्स अँड सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. आता टाइम T हा इक्वल आहे सगळ्यामध्ये, इक्वल इंटरव्हल आहे, एक तर प्रूव्ह झालं. दुसरं म्हणणं आहे की इक्वल एरिया त्यांनी कव्हर करतात, इक्वल एरिया कव्हर. स्वीप्स म्हणजे ते म्हणतात की कव्हर करतात. म्हणजे त्यांचं म्हणणं काय बाबा, एरिया ऑफ ASB म्हणजे A हे सनचं S आणि B, हा जो एरिया आहे एवढा एरिया ऑफ ASB इज इक्वल्स टू एरिया ऑफ CSD. म्हणजे हा एरिया आहे आणि हा एरिया आहे. हे एरिया आपण जर ह्याला A1 म्हणू, ह्याला जर आपण A2 म्हणलं तर A1 इक्वल्स टू A2 असा हा त्यांचा एरिया आहे. असे ह्या केपलरच्या
लॉचं किंवा केपलर्स सेकंड लॉचं म्हणणं आहे. सिम्पल लॉ आहे, सिम्पल म्हणणं आहे. तुम्ही जरी समजून घेतला, थोडासा कन्सेप्ट समजून घेतला तर तुम्हालाही तोच सिम्पल वाटेल. आता आपण बघितलं की पहिले दोन लॉ काय म्हणत होते. केपलरचा फर्स्ट लॉ काय म्हणत होता, केपलरचा सेकंड लॉ काय म्हणत होता. आता आपण पाहूया की केपलरचा थर्ड लॉ हा काय म्हणतोय. काय म्हणतोय, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. ठीक आहे. आता एवढं मोठं हे सांगितलं वाक्य, त्याच्यातलं काही कळायला नाही असतं. ठीक आहे. तर त्याचं सिम्पल मिनिंग असं होतं की टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. आर म्हणजे काय बाबा, ॲव्हरेज डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. म्हणजे काय म्हणतो, मीन डिस्टन्स. बघा हे मीन डिस्टन्स वगैरे त्यांनी म्हणलं, मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन, ह्यालाच आपण आर म्हणू. ठीक आहे बाबा. पिरियड ऑफ रिव्होल्यूशन म्हणजे रिव्होल्यूशन करण्यासाठी जो टाइम लागतो त्याला आपण पिरियड ऑफ रिव्होल्यूशन टी असं म्हणलं. ह्या दोन गोष्टी म्हणजेच ह्या सगळ्या गोष्टींचा सार आहे आणि त्याचा हा टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब आहे असं त्याचं म्हणणं होतं. आपल्याला टी स्क्वेअर आणि आर क्यूब हे प्रोपोर्शनल आहेत. त्याचं प्रोपोर्शनॅलिटी काढण्यासाठी आपल्याला एक कॉन्स्टंट कन्सिडर करावा लागेल. ठीक आहे. एवढं तर आहे, मॅथमॅटिक्सचा तो रूलच आहे. ठीक आहे. मग टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इक्वल्स टू के आणि के लाच आपण कॉन्स्टंट असं म्हणले. त्या कॉन्स्टंटला आपण के प्लस कॉन्स्टंट असं देखील म्हणलं तरी चालेल. ठीक आहे. म्हणजेच के इक्वल्स टू टी स्क्वेअर बाय आर क्यूब असा ह्या केपलरच्या थर्ड लॉचं म्हणणं आहे. आता नेमकं म्हणणं काय बघा, आर क्यूबच का आलं, टी स्क्वेअर का आला, हे क्वेश्चन पडणं साहजिक आहे. ठीक आहे. आर स्क्वेअर म्हणजे ॲव्हरेज डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. म्हणजे काय बाबा, इथे जर सन आहे तर इथे आहेत प्लॅनेट्स. आपल्याला सन मोठा कन्सिडर करू, इथं आहेत प्लॅनेट्स, असं असं किंवा असं. ठीक आहे. ह्याच्या काय अराउंड ते फिरतायत. हे प्लॅनेट्स काय करतायत, सनच्या अराउंड फिरतायत. ठीक आहे. हे आपण प्लॅनेट्स म्हणू. हे सनच्या अराउंड काय करतात, रिव्हॉल्व करतायत. ठीक आहे. एवढं तरी कळालं असेल, रिव्हॉल्व करतायत बाबा. हा मस्त म्हणताय ते खरं आहे. आता हे प्लॅनेट्स काय करतायत, सनच्या होती रिव्हॉल्व करतायत आणि त्यामुळं ते कसं रिव्हॉल्व करतायत हे या आरद्वारे दाखवले. म्हणजे ते किती डिस्टन्स रिव्हॉल्व करतात हे आरद्वारे दाखवले. मग त्याचा ट्यूब काय केलाय बाबा, तर त्याचा ट्यूब अशामुळे करण्यात आला आहे की हे जे प्लॅनेट्स आहेत ते 3D रोटेशन ऑफ द प्लॅनेट म्हणजे 3 डायरेक्शन मध्ये ते रिव्हॉल्व करतात. म्हणजे त्याचं रिव्होल्युशन फक्त असं नाही, त्याचं रिव्होल्युशन असं किंवा हेलिकल शेपमध्ये त्याचं रिव्होल्युशन होतं हे आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की सर असं सांगितलंय आणि त्याचं रिव्होल्युशन तुम्ही वेगळ्या प्रकारे होते असं सांगताय, तर तेव्हा रिअल ऑब्झर्वेशन केलं गेलं तर त्याचा जो डिस्टन्स आहे 3D डायरेक्शनमध्ये तो प्रवास करतोय त्याच्यानुसार मोजला गेला. म्हणून हा आरचा आर क्यूब झाला आणि आरचा आर क्यूब झाला म्हणजे त्याचा डिस्टन्स बघा कव्हर करण्याचा वाढला. म्हणजे हा एक्स ऍक्सिस आहे, हा एक्स, हा वाय, हा झेड, ह्या तिन्ही डायरेक्शनमध्ये तो काय करतोय, प्रवास करतोय. मग ह्या तिन्ही डायरेक्शन प्रवास करताना त्याला कव्हर करण्यासाठी लागणारा जो टाइम आहे तो टाइम टी असेल का हो, एकदाच टाइम लागेल का, त्याला टाइम जास्त लागेल ना, साहजिकच आहे. त्याच्यामुळं ह्या टीचा टी स्क्वेअर करण्यात आला. टेक्स मोर टाइम टू कव्हर आर क्यूब असं ह्या केपलरच्या थर्ड लॉचं म्हणणं होतं. अशा प्रकारे आपण हे तिन्ही लॉ समजून घेतलेत आणि ह्या लॉद्वारे आपण आता काय करू, पुढचे जे काही ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये येणारे छोटे छोटे कन्सेप्ट आहेत ते आपण समजून घेत चलो. ठीक आहे. आपण समजून घेतलं की ग्रॅव्हिटी म्हणजे काय, त्याचा शोध कसा लागला. आता न्यूटन आला, सर आयझॅक न्यूटन आला, त्यानं ॲपल फॉल झालेला बघितला आणि ॲपल फॉल झाल्यावर त्यानं खायचं सोडून आता बाकी भरपूर कुठाने गेले. तर आता आपण बघू की आज नेमकं आपल्याला काय शिकायचं आहे. आता न्यूटनने पुढे पण काम केलं. ठीक आहे. आणि त्या काम केल्यामध्ये आज आपल्याला बघून घ्यायचं आहे की न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटनचा ग्रॅव्हिटेशनचा जो युनिव्हर्सल लॉ दिला त्यांनी तो सगळीकडे अप्लाय झाला. तो लॉ आपलं काय म्हणतोय ते आपल्याला आज बघून घ्यायचं आहे. तर चला आपण यात बघून घेऊया की ते काय म्हणते नेमकं. फॉर्म्युलेटेड थेअरी ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटी. कोण, न्यूटनने त्याची थेअरी ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटी फॉर्म्युलेट केली आणि अकॉर्डिंग टू दॅट थेअरी काय म्हणते ती थेअरी, एव्हरी ऑब्जेक्ट इन युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ डिफायनाइट फोर्स. बघा हा जो पेन आहे आणि हा जो बोर्ड आहे, एक ऑब्जेक्ट, सेकंड ऑब्जेक्ट, हा ऑब्जेक्ट आहे, ह्या ऑब्जेक्टला एखाद्या डिफायनाइट फोर्सनी अट्रॅक्ट करतो. हे दोघं जण एकमेकाला अट्रॅक्ट करतात असं त्याचं म्हणणं आहे. आता ह्या दोन मार्कर पेन आहेत बघा, ही आहे ब्ल्यू, ही आहे रेड. आणि काय करताय, हा ब्ल्यू वाली एक डिफायनाइट फोर्स लावते आणि ह्या रेड व्हॅलीला अट्रॅक्ट करते. ही रेड व्हॅली ह्या ब्ल्यू व्हॅलीला डिफायनाइट फोर्स लावते आणि हिलाही अट्रॅक्ट करते. म्हणजे दोन्हीही
एकमेकाला अट्रॅक्ट करण्याचं काम करतात असं त्या थेरीद्वारे म्हणण्यात आलं. ठीक आहे. आणि त्याच थेरीद्वारे त्यांनी काय सांगितलं, अकॉर्डिंग टू थेरी फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ मासेस ऑफ टू ऑब्जेक्ट्स. म्हणजे हे जर टू ऑब्जेक्ट असतील तर ह्यांना इंटू करायचं, म्हणजे ह्यांचा जो प्रोडक्ट येईल तो आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्स. आणि तो फोर्स इनव्हर्सली प्रोपोर्शनल कोणाला आहे, स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम दॅट इज टू ऑब्जेक्ट्स. म्हणजे हे जे दोन ऑब्जेक्ट्स आहेत ह्याच्यामधल्या डिस्टन्सला ते इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. आणि तेही कसं, स्क्वेअर म्हणजे ह्याच्यातला डिस्टन्स जर आर असेल तर त्या आर स्क्वेअरला ते इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे फोर्स. म्हणजे त्याचं मॅथमॅटिकल बघा इक्वेशन काय येईल, एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 डॉट m2. m1 म्हणजे ऑब्जेक्ट 1 चा मास, m2 म्हणजे ऑब्जेक्ट 2 चा मास, आणि f इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स बिटवीन दॅट ऑब्जेक्ट्स दॅट इज ऑल्सो स्क्वेअर. म्हणजे त्या स्क्वेअर हे जे दोघांमधला जो डिस्टन्स आहे ह्या दोघांच्या डिस्टन्स मध्ये जो स्क्वेअर आहे डिस्टन्सचा त्याला हा फोर्स इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. आता आपण बघून घेऊया की ह्याचे एक्सप्लेनेशन आपल्याला काय म्हणते नेमकं. बघा आता आपण काय केलं की हे ग्रॅव्हिटेशनचे जे काय म्हणतो फोर्स जे प्रोपोर्शनल होता त्याची प्रोपोर्शनॅलिटी आपण जाणून घेतली. तो इनव्हर्सली प्रोपोर्शनल होता, तो डायरेक्टली प्रोपोर्शनल होता. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण काय समजून घेतलं की इक्वेशन 1 मध्ये काय होतं, बघा इक्वेशन 1 मध्ये होतं फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मासेस ऑफ द ऑब्जेक्ट्स. आणि इक्वेशन 2 असं होते की फोर्स इज डायरेक्टली और इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डी स्क्वेअर. डी स्क्वेअर म्हणजे काय, डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स, असं आपल्याला समजण्यात आलं होतं. आता त्याचा पुढचा पार्ट बघू, त्याचं एक्सप्लेनेशन काय म्हणते. आता समजा ह्या दोन बॉडी आहेत, ही एक बॉडी एक म्हणजे ऑब्जेक्ट 1, हा एक ऑब्जेक्ट 2. ऑब्जेक्ट 1 चं मास आहे m1 आणि ऑब्जेक्ट 2 चं मास आहे m2. ठीक आहे. आता ऑब्जेक्ट 1 काय करतो, काहीतरी फोर्स ऑब्जेक्ट 2 ला लावतोय. ठीक आहे, एक्झर्ट करतोय फोर्स, जो की अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे, त्याच्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतोय. तशाच प्रकारे ऑब्जेक्ट 2 काय करतोय, ऑब्जेक्ट 1 ला स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे आपण ऑब्जेक्ट 1 चा जर फोर्स F1 कन्सिडर केला आणि ऑब्जेक्ट 2 चा जर फोर्स F2 कन्सिडर केला आणि त्याच्यामधलं डिस्टन्स जर आपण D कन्सिडर केलं, असं ह्या कन्सेप्टचं म्हणणं आहे. म्हणजे काय, ह्याच्यामधलं डिस्टन्स ह्याच्या सेंटर मधून घेण्यात आलं आणि त्याला डिस्टन्सला D म्हणण्यात आलं. असं काय केलं असेल बरं का. ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपण समजून घेतलाय की तो काय करतोय, एक्झर्ट करतोय दोन ऑब्जेक्टच्या बिटवीन. म्हणजे हे दोन ऑब्जेक्ट आहेत तर हा ह्याच्यावर फोर्स एक्झर्ट करतोय आणि हा जो ऑब्जेक्ट आहे तो हा ह्याच्यावर, म्हणजे एकमेकावर ते फोर्स एक्झर्ट करतात आणि त्याला काय करतात, काहीसा फोर्स लावतात. ठीक आहे. मग त्यानुसार ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स आपल्याला बघायचं. त्याचं एक्सप्लेनेशन बघा. मग ते आता हे कन्सेप्ट समजल्यानंतर आपण जे इक्वेशन घेतले होते किंवा इक्वेशन जे डिराईव्ह केले होते की फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मासेस ऑफ द ऑब्जेक्ट्स आणि फोर्स हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डी स्क्वेअर. मग आपण काय केलं त्यालाच बघा सेम पद्धतीने मला लिहिता येईल का असं, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2 आणि तो इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे डी स्क्वेअरला. म्हणजे मी एकाच फॉर्म्युल्यात पुट केलं की फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2 अपॉन डी स्क्वेअर, म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल पण आला आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल पण आला. पण फॉर्म्युल्यात बघा आता आपल्याला प्रोपोर्शनॅलिटी ठेवायला जमते का, आपल्याला प्रोपोर्शनॅलिटी ठेवायला जमत नाही. त्यामुळं आपण प्रोपोर्शनॅलिटी काढण्यासाठी आपण काय केला, फॉर्म्युला अशा प्रकारे लिहिला, फोर्स इक्वल्स टू, बघा प्रोपोर्शनॅलिटी गेलं इक्वल्स टू आलं, फोर्स इक्वल्स टू जी m1 m2 अपॉन डी स्क्वेअर. ठीक आहे. अशा प्रकारे हा फॉर्म्युला डिराईव्ह झाला. त्याच्यामध्ये बघा त्याचं म्हणणं काय काय, m1 m2 काय, मासेस ऑफ ऑब्जेक्ट 1 and 2 म्हणजे ऑब्जेक्ट 1 ऑब्जेक्ट 2 त्यांचं मास आहे m1 m2. डी काय, डिस्टन्स बिटवीन ऑब्जेक्ट्स म्हणजे हा डिस्टन्स बघा. जी काय, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आणि एफ काय आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता ह्या दोन्ही मध्ये बघा तुम्ही कन्फ्युज असाल की एफ आणि जी मध्ये काय. आपण जी ला जनरली लिहितो ग्रॅव्हिटेशनल आपण फोर्स म्हणतो, पण तसं न करता आपल्याला हे समजून घ्यायला हवं की एफ हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे आणि जी काय आहे, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ठीक आहे. मग आता एक क्वेश्चन तर साहजिकच पडला असेल की वाय जी अँड डी स्क्वेअर टेकन. आता जी का बरं घेतला, याचं तर उत्तर सोपं आहे, कारण त्याचा प्रोपोर्शनॅलिटी आपल्याला कॉन्स्टंट हटवायचा होता त्यामुळे आपण जी घेतलं. आणि डी स्क्वेअर आपण काय घेतलं, ठीक आहे, डी न घेता आपण डी स्क्वेअर का घेतला. ह्या दोघांमधला तर डिस्टन्स डी आहे बाबा, पण तुम्ही डी स्क्वेअर का घेतला. डी स्क्वेअर आपण ह्यासाठी घेतला की ग्रॅव्हिटी आहे ती इनव्हिजिबल पुलिंग आहे. ठीक आहे, म्हणजे इनव्हिजिबल फोर्स आहे, ते आपल्याला दिसतंय का, नाही. म्हणजे ग्रॅव्हिटी एकाच डायरेक्शन त्याला खेचेल का बरं. हा, आपल्याला आता हे डिस्टन्स डी घेतलाय तर फक्त एवढंच इथून एवढंच ते खेचेल का. ही बॉडी अशी आहे ते मग सगळीकडे स्प्रेड होईल ना. ग्रॅव्हिटी फोर्स हा वाइंड मध्ये स्प्रेड होणार आणि त्यामुळे त्याची स्प्रेडिंग सगळ्या बाजूने होत असल्यामुळे त्याचा घेतला डिस्टन्स मग तो काय करतो, सगळ्या बाजूने जास्त स्प्रेड झाल्यामुळे तो डिस्टन्स जास्त कव्हर करतो
आणि त्यामुळंच आपल्या डीला डी न घेता d² घेण्यात आले. ठीक आहे. आता अकॉर्डिंग टू फॉर्म्युला बघा, हा फॉर्म्युला काय होता, F=G mmO2/d². ठीक आहे. त्या फॉर्म्युलानुसार काय आपल्याला एक नोट पॉइंट भेटले. अकॉर्डिंग टू फॉर्म्युला मास ऑफ वन ऑब्जेक्ट डबल देन फोर्स ऑल्सो डबल. म्हणजे बघा ह्याच्यात काय नाही, सोपं आहे की त्यानं म्हणले की हे जर मास वाढवलं तर हा फोर्स ही डबल होतो. ठीक आहे. म्हणजे काय, M1 जर डबल केला तर फोर्स पण डबल होणार, असं त्याचं म्हणणं आहे. पण जेव्हा डिस्टन्स डबल, फोर्स डिक्रीज बाय 4 टाइम्स. ठीक आहे. पण आपण जेव्हा डिस्टन्स डबल करतो, आता डी म्हणजे डिस्टन्स होता, आपण डिस्टन्सच्या जागी 2 जर ठेवलं तर 2 चा स्क्वेअर 4 आला. म्हणजे काय, फोर्स हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्सला आहे. म्हणजे डिस्टन्स वाढला तर फोर्स कमी होणार, हे तर आपल्याला बेसिक माहिती आहे. मग आपण जर डिस्टन्स 2 ठेवला तर त्याचं काय स्क्वेअर 4 होणार. म्हणजे डिस्टन्स डबल केला तर फोर्स 4 पटीनं डिक्रीज होतो. ठीक आहे. आपण आता फॉर्म्युला तर डिराईव्ह केला. ठीक आहे. पण आता केस 1 आणि केस 2 त्याच्यामध्ये आल्या. ते काय म्हणतात, केस 1 अशी होती की इफ बॉडीज आर स्पेरिकल, म्हणजे बॉडीज जर परफेक्टली स्पेरिकल असतील तर त्याचं काय म्हणणं आहे. आणि बॉडीज जर स्पेरिकल नसतील किंवा ते इरेग्युलर असतील तर त्याचं म्हणणं काय, हे आपण थोडंसं बघून घेऊया. जर बॉडी जर ह्या स्पेरिकल असतील तर त्याचं म्हणणं काय, डायरेक्शन ऑफ फोर्स ऑलवेज अलॉंग लाईन जॉईनिंग द सेंटर. म्हणजे ही आहे फोर्सची डायरेक्शन असं. म्हणजे हा याच्यावर F1 लावतो आणि हा याच्यावर F2 लावतो, असं त्याचं म्हणणं आहे. म्हणजे डायरेक्शन ऑफ फोर्स हा डिस्टन्स त्यांना जॉईन करतो, त्याच्याच अलॉंग डायरेक्शन ऑफ फोर्स पण लागला गेलेला आहे जेव्हा बॉडीज परफेक्टली स्पेरिकल असतील आणि डिस्टन्स बिटवीन सेंटर्स टेकन ॲज डी, असं त्याचं म्हणणं आहे. आता केस सेकंड बघा, हे तर सोपं आहे. म्हणजे स्पेरिकल बॉडी असतील तर त्याच्यामधला पॉईंट किंवा सेंटर ऑफ जो मासचा पॉईंट आहे त्याला जॉईन केलं की त्याची डायरेक्शन आणि फोर्स किंवा डिस्टन्स हे दोन्ही एकत्र म्हणजे एका दिशेने घेतले तरी चालतील. पण केस 2 काय म्हणते बघा, बॉडीज आर नॉट स्पेरिकल ऑर इरेग्युलर. याचं म्हणणं काय, आता बॉडी स्पेरिकल नाही, इरेग्युलर. म्हणजे बघा ह्याचा शेप तुम्हाला दिसतोय का, हा किती इरेग्युलर शेप आहे. मग ह्याचं तुम्ही आता जॉईन कसं करचाल, म्हणजे कोणत्या पॉईंटला जॉईन करचाल, असं त्यांचं म्हणणं आहे. आता एखाद्याला वाटलं की तो ह्या 2 पॉईंटला जॉईन करेल आणि ह्याच्यामधलं डिस्टन्स डी घेईल. ठीक आहे. असं हायपोथेटिकल केसमध्ये. ठीक आहे. म्हणजे आता वाटू शकतं ना कोणाला की मला हे पॉईंट जॉईन करायचे आणि मला हे डिस्टन्स घ्यायचे आहे. कोणाला वाटलं की मला हा पॉईंट घ्यायचा आहे आणि हा पॉईंट घ्यायचा आहे आणि हा डिस्टन्स मला डी घ्यायचा आहे. आता ह्याची पॉसिबिलिटी सगळीकडे चालेल ना. आता स्पेरिकल बॉडीसाठी काय करत होतो तुम्ही, इथे किंवा इथे सेम पॉईंट घेत होता. ती स्पेरिकल बॉडी असल्यामुळे तुम्हाला काय भेटत होतं की सेम त्याचा जो इफेक्ट होता तो सेम भेटत होता. पण ह्याचा जो डिस्टन्स हा वाढला गेला, ह्याचा डिस्टन्स एवढा आहे आणि ह्याचा डिस्टन्स कमी केला गेला. ठीक आहे. म्हणजे वेगवेगळ्या पॉईंटला वेगवेगळा डिस्टन्स तुम्हाला पाहायला मिळाला. त्याचा म्हणजे इफेक्ट हा फॉर्म्युलावर पडतो. आपला फॉर्म्युला काय होता, F=G mmO2/d². ठीक आहे. आता d² तर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. हा डिस्टन्स वाढला तर फोर्स कमी झाला दोघांमधला, म्हणजे त्यांच्यामध्ये फोर्स कमी ऑब्झर्व करण्यात आला आणि ह्या पॉईंटला बघितलं तर तो फोर्स जास्त ऑब्झर्व करण्यात आला. आता हे तर इरेग्युलॅरिटी निर्माण झाली ना. मग त्यामुळं त्यांचं असं म्हणणं आहे की डायरेक्शन ऑफ फोर्स इज अलॉंग जॉईनिंग दिअर सेंटर ऑफ मास. ठीक आहे. सेंटर ऑफ मासचा ही कन्सेप्ट आला, तो थोडक्यात आपण समजून घेऊ की सेंटर ऑफ मास म्हणजे काय असतं. ठीक आहे. तात्पुरतं हे समजून घ्या की त्यांची डायरेक्शन ऑफ फोर्स ही 2 पॉइंटला जिथं सेंटर ऑफ मास आहे त्याला जॉईन केल्यानंतर जी डायरेक्शन असते तीच डायरेक्शन फोर्सची असते आणि डिस्टन्स टेकन ॲज डी जॉईनिंग देअर सेंटर ऑफ मासेस. जो आपल्याला जो डिस्टन्स घ्यायचा आहे तो दोन्ही ऑब्जेक्टच्या सेंटर ऑफ मासेसला जॉईन केला पाहिजे, असं त्याचं म्हणणं आहे. आता आपण जाणून घेऊया की सेंटर ऑफ मास म्हणजे नेमकं काय. सेंटर ऑफ मासचा हा छोटासा कन्सेप्ट आपल्याला पाहायचा आहे. ठीक आहे. त्याचं स्टेटमेंट काय म्हणते बघा, सेंटर ऑफ मास ऑफ बॉडी इज अ पॉइंट वेअर एंटायर मास ऑफ द बॉडी कॅन बी कन्सिडर्ड टू बी कॉन्सन्ट्रेटेड. म्हणजे त्यांचं म्हणणं काय, पॉइंट एट विच बॉडी बॅलन्सेस परफेक्टली इफ सपोर्टेड. म्हणजे बॉडीचा असा पॉइंट जिथे आपल्याला एक परफेक्टली बॅलन्स भेटू शकतं जेव्हा आपण त्याला सपोर्ट करतो किंवा त्याचं जे मास आहे ते त्या पॉइंटला कन्सन्ट्रेटेड झालेलं आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे नेमकं काय म्हणणं बघा, आता ही बॉडी बघा, ही इरेग्युलर बॉडी आहे आणि ही सुद्धा इरेग्युलर बॉडी किंवा ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. हा ऑब्जेक्ट 1, हा ऑब्जेक्ट 2. या साईडला बघा, ह्या ऑब्जेक्टच्या या साईडला हा काय हेवियर साईड नाही, ही लायटर साईड आहे. तशीच तशीच इथं किंवा तशीच इथं आहे. आणि त्याचा हेवियर साईड कुठं आहे, म्हणजे जास्तीत मास कॉन्सन्ट्रेटेड कुठे झाले, ह्या पोझिशनला किंवा इथे ह्या सर्कलमध्ये ह्याच्यात जास्तीत जास्त मास कॉन्सन्ट्रेटेड झालेला आहे. म्हणजे त्याची हेवियर साईड ही आहे आणि ह्याचं पण सेम, ह्याची हेवियर साईड या सर्कलमध्ये कॉन्सन्ट्रेटेड झालेली आहे.
आला. आता त्याचा जो हेवियर साईड जिथं कॉन्सन्ट्रेटेड झाली आहे त्याच्यामुळं बॉडी परफेक्टली बॅलन्स होते आणि त्यामुळं त्याचा सेंटर ऑफ मास हे दोन पोझिशन कन्सिडर केले जातात किंवा त्यालाच आपण सेंटर ऑफ मास असं म्हणतो. ह्या बॉडीचा सेंटर ऑफ मास M1, ह्या बॉडीचा सेंटर ऑफ मास M2 असं कन्सिडर करू. आपण बिगरवाले M1 आणि M2 कन्सिडर करू, ठीक आहे, कारण फॉर्म्युला तुम्ही नंतर कन्फ्युज होता. M1 M2 त्याचे की पॉइंट्स बघा काय म्हणतात सेंटर ऑफ मासचे, की बॉडी आणि किंवा ऑब्जेक्ट हा जर युनिफॉर्म असला त्याचा सेंटर ऑफ मास इक्वल्स टू त्याचा जिओमेट्रिकल मास किंवा जिओमेट्रिकल सेंटर असं असतं. म्हणजे आता बॉडी बघा, दोन परफेक्टली स्पेरिकल बॉडी आहेत. आता त्याचा पण सेंटर ऑफ मास हा त्याचा जिओमेट्रिकल सेंटर आहे, म्हणजे एकदम परफेक्टली त्याचा मिडलचा पॉईंट किंवा हा जो सर्कल आहे. आता असं समजून घ्या की हा स्पेरिकल बॉडी आहे, ह्याचं जे सेंटर ऑफ मास आहे ते तिथंच कॉन्सन्ट्रेटेड आहे जिथं त्याचं जिओमेट्रिकल सेंटर आपल्याला पाहायला मिळतं. ज्याचं त्याचं नॅचरली जिथं सेंटर जिओमेट्रिकल भेटेल तिथंच आपल्याला सेंटर ऑफ मास हे कॉन्सन्ट्रेटेड झालेलं दिसेल, ठीक आहे. जर बॉडी किंवा ऑब्जेक्ट हा इरेग्युलर असेल तर सेंटर ऑफ मास ही हेवियर साईडला असतं, ठीक आहे. बघा, ह्याची हेवियर साईड या सर्कलमध्ये, ह्याची हेवियर साईड या सर्कलमध्ये, आणि त्यामुळंच जर सेंटर ऑफ मास हे हेवियर साईडला असेल जेव्हा बॉडी ही इरेग्युलर असेल. आणि तिसरं काय म्हणणं आहे बघा, सेंटर ऑफ मास काय करतं की हेल्प इन हाऊ ऑब्जेक्ट मूव्ह, रोटेट अँड बॅलन्स. म्हणजे ऑब्जेक्ट्सला मूव्ह करण्यासाठी, रोटेट करण्यासाठी आणि बॅलन्स करण्यासाठी सेंटर ऑफ मासचा आपल्याला उपयोग होतो. आता आपण एवढे सगळे हे कन्सेप्ट जाणून घेतले, पण त्याचं आपल्याला SI युनिट हे कळायला हवं, ठीक आहे. एखाद्या गोष्टीला रिप्रेझेंट करण्यासाठी त्याची युनिट कळणं हे महत्वाचं आहे, म्हणजे त्याचं पॅरामीटर आपल्याला लक्षात येतं. बघा, SI म्हणजे काय, सिस्टम इंटरनॅशनल दी युनाइट्स असं त्याला फ्रेंच भाषेत म्हणलं गेलं. म्हणजे कदाचित फ्रेंच लोकांनी त्या कन्सेप्टला हा डिस्क्राईब केलं असेल, त्यामुळे आपल्याला त्याला सिस्टम इंटरनॅशनल दी युनाइट्स म्हणतात. पण इंटरनॅशनल लेवलला बघा, म्हणजे इंग्लिशमध्ये आपण त्याला काय म्हणायचं, इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स म्हणजेच SI युनिट्स. आता हे छोटे छोटे कन्सेप्ट आहेत जे तुमच्या सायन्सला बिल्ड करण्याचं काम करतात. त्याच्यामुळे SI युनिट काय म्हणतात, त्याच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं नाव काय किंवा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉ काय आहे, हे सगळं तुम्हाला समजून घ्यायला थोडंसं वेळ लागेल, पण समजून घेत चला म्हणजे तुमचा पाया हा भक्कम होत चालेल, ठीक आहे. इन SI युनिट्स जी व्हॅल्यू म्हणजे काय बाबा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू मासेस. आपण बघितलंय की ऑब्जेक्ट 1चा हा मास M1 होता, ऑब्जेक्ट 2चा मास M2 होता. म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू मासेस, त्यांच्यामध्ये दोघांमध्ये काहीतरी फोर्स होता जे की 1 kg आहे आणि त्याला 1 मीटर अपार्ट ठेवलं गेलेलं आहे. म्हणजे दोन ऑब्जेक्टचं मास हे 1 kg आणि त्याला 1 मीटर अपार्ट ठेवल्यानंतर त्याची व्हॅल्यू काय येईल, अशी त्या जी व्हॅल्यू आपल्याला SI युनिट्समध्ये पाहायला मिळते. युनिट ऑफ जी काय, न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg, त्याचा स्क्वेअर पर, बरं का, म्हणजे kg इनवर्स लिहिले म्हणजे त्याला आपलं डिवाइड मध्ये आपल्याला करायला काही हरकत नाही असं त्याचं म्हणणं आहे. आणि त्याची व्हॅल्यू जीची जेव्हा आपण एक्सपेरिमेंटली मेजर केली तेव्हा त्याची व्हॅल्यू काय आली, 6.673 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर, अशी ह्या जीची व्हॅल्यू आपल्याला देण्यात आली. आता एक नोट पॉइंट असा आहे की इनव्हर्स डिपेंडन्स इन ग्रॅव्हिटेशनल लॉ, म्हणजे बघा ग्रॅव्हिटेशनल लॉ काय होता, F इक्वल्स टू G M1 M2 अपॉन d स्क्वेअर. हा आपला फॉर्म्युला होता, हा आपल्याला युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉ मुळे भेटण्यात आला, म्हणजे भेटला. आता युनिव्हर्स डिपेंडन्स इन ग्रॅव्हिटेशनल लॉ शोन इन केप्लर्स लॉ. आपण बघा पहिल्या लेक्चरमध्ये किंवा दुसऱ्या लेक्चरमध्ये जेव्हा केप्लर्स लॉ पाहिला त्यामध्ये आपण वेगवेगळे हे रिलेशन पाहिले आणि त्या रिलेशन नुसार आपल्याला असं सांगण्यात आले की हा डिस्टन्स जो आहे त्याचा इनव्हर्स जो संबंध आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्सची तो केप्लर्स लॉवून घेण्यात आलाय. आता केप्लरला त्याचे बरोबर म्हणजे काय म्हणतात त्याला एक्सप्लेनेशन देता आलं नाही, त्याने जे ऑब्झर्व केलं त्याने लॉ मध्ये कन्वर्ट केलं आणि त्याच्याच बेसिसवर न्यूटनने काय केलं, तो ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा जो कन्सेप्ट आहे तो डेव्हलप केला आणि त्याचं इनव्हर्स हे डिस्टन्स घेण्यात आलं आणि त्याचा देखील स्क्वेअर घेण्यात आला. स्क्वेअर काय घेण्यात आला, आपण जसं पाठीमागे सांगितलं की स्क्वेअर ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा सगळ्या बाजूने लावण्यात आला. पण आपण काय केलं, मग आपण फक्त एकाच बाजूने डी डिस्टन्स घेऊ शकतो का, ठीक आहे. फोर्स तर सगळीकडे ट्रॅव्हल करायला लागलाय आणि त्याचा डिस्टन्स हा वाढतच चाललाय, त्यामुळं आपल्याला डी स्क्वेअर तिथं पाहायला मिळतं. आता हे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ऑब्लिक मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स, थोडं समजायला ते थोडंसं अवघड जाईल, पण आपण एक प्रयत्न करूयात की ते समजून घेऊयात. आपण थोडं होय का करू ना, आपण त्याला थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करू. बघा हे काय म्हणतात, ऑब्जेक्ट्स मूव्हिंग कॉन्स्टंटली इन सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड, ठीक आहे. जेव्हा एखादा ऑब्जेक्ट एका सर्कलमध्ये कॉन्स्टंट स्पीडने कॉन्स्टंटली मूव्ह करतोय, ठीक आहे, तेव्हा काय होतं, फोर्स डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. मग त्याचा फोर्स कुठे ऍक्ट होतो, सेंटर ऑफ सर्कलला.
आपण सेंट्रिपिटल फोर्सची डेफिनेशन बघितली होती, छोटीशी डेफिनेशन काय म्हणत होते. ठीक आहे, एखादा ऑब्जेक्ट आहे हा सर्कल मध्ये प्रवास करतोय, ट्रॅव्हल करतोय, तर याचा फोर्स कुठं लागतो, सेंटर ऑफ सर्कलला. ठीक आहे, इथे सेंटरला त्याचा फोर्स लागतो. फोर्स हा F ह्या सेंटरला त्याचा ऍक्ट होतो असं त्याचं म्हणणं आहे. आणि त्याच फोर्सला आपण सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणतो. ठीक आहे, हे झालं बेसिक्स. तर बघा आता कन्सिडर करा, काय कन्सिडर करायचंय, M हे मास ऑफ ऑब्जेक्ट आहे, ह्या ऑब्जेक्टचं हे मास M आहे, तो v स्पीडनं ह्या सर्कल भोवती फिरतोय आणि r हा रेडियस ऑफ द सर्कल आहे. ठीक आहे, r हा रेडियस ऑफ सर्कल आहे. अशा प्रकारे आपण एक कन्सिडरेशन केलं आणि तेच कन्सिडरेशन करून आपल्याला काय वाटलं, फोर्स जो लागणारा फोर्स आहे तो mv²/r असा फोर्स आहे. m म्हणजे मास, v म्हणजे वेलोसिटी, r म्हणजे रेडियस ऑफ द सर्कल. अशा प्रकारे हा सेंट्रिपिटल फोर्स F = mv²/r असा आला. ही प्लॅनेट्स मुव्हिंग अराउंड सन, त्यांचा फोर्स काय असेल मग. आता हा सन कन्सिडर करू आपण, सेंटर हा जो सेंटर आहे सर्कलचा त्याला सन कन्सिडर केलं आणि त्या भोवती हे ऑब्जेक्ट म्हणजे प्लॅनेट्स मूव्ह करतायत, तर त्याचा फोर्स काय असेल हो, त्याचा फोर्स ही सेमच आपल्याला म्हणायला लागेल. त्याचा फोर्स ही सेंटरवरच ऍक्ट करतोय, म्हणजे त्याचाही फोर्स सेंट्रिपिटल फोर्स आहे, म्हणून आपण त्याही फोर्सला F = mv²/r असं म्हटलं. मग हे v² काय का घेण्यात आलं. ठीक आहे, आपण पाहतोय की आपण प्रत्येक फॉर्म्युला पाहतोय की हे का घेण्यात आलं, ते का घेण्यात आलं. सायन्स इज ऑल अबाउट व्हाय, हाऊ अँड वेअर असं. ठीक आहे, म्हणून हे क्वेश्चन विचारलेच गेले पाहिजेत. ठीक आहे, मग इथं v² का आलं. फास्टर मूव्हिंग ऑब्जेक्ट्स रिक्वायर सिग्निफिकंटली मोर फोर्स टू स्टे ऑन देअर कर्व पाथ्स. म्हणजे बघा आपण सेंट्रिपिटल फोर्स बघितला, आपण त्या गोफनाला किंवा त्या दोरीला स्ट्रिंगला आपण फिरवत गेलो, आपण त्याला खूप फास्टर फिरवत गेलो. ठीक आहे, मग ते फास्टर स्पीड त्या सर्कलमध्ये सर्क्युलर मोशन मध्ये राहण्यासाठी त्याला लागणारी जी स्पीड आहे ती फास्टर स्पीड लागते आणि त्यामुळेच आपण v न घेता v² घेतलं. ठीक आहे, पहा त्याच्या पुढचा कन्सेप्ट काय आला, स्पीड ऑफ प्लॅनेट आपल्याला जाणून घ्यायचं होतं. स्पीड ऑफ प्लॅनेट म्हणजे काय, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन म्हणजेच t. पिरियड ऑफ रिव्होल्यूशनला कशाने कन्सिडर केलं, t या सिम्बॉलने. म्हणजेच स्पीड ऑफ प्लॅनेट बघा, हा काय एक रिव्होल्यूशन सनच्या भोवती. ठीक आहे, आणि त्याच रिव्होल्यूशनला त्याने स्पीड ऑफ प्लॅनेट असं म्हणलेलं आहे. म्हणजे टी बघा, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय प्लॅनेट इन 1 रिव्होल्यूशन. ठीक आहे, हा जो डिस्टन्स ट्रॅव्हल करतो प्लॅनेट ह्या दिशेनं, हा पूर्ण जो डिस्टन्स इथून इथपर्यंत म्हणजे ह्या सेम पॉइंटला पूर्ण एक चक्कर लावणं, त्यालाच आपण डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय प्लॅनेट इन 1 रिव्होल्यूशन असं म्हणतो. त्याने जे डिस्टन्स कव्हर केले त्याला म्हणतो. आता बघा हे डिस्टन्स काय इक्वल्स टू पेरिमीटर ऑफ ऑर्बिट. ऑर्बिट काय आहे, सर्क्युलर ऑर्बिट आहे. ठीक आहे, ऑर्बिट काय सर्क्युलर आहे, म्हणून त्यानं डिस्टन्स जे कव्हर केलं त्याला आपल्याला काय म्हणता येईल, 2πr. म्हणजे डिस्टन्स त्याने कव्हर केलेलं 2πr डिस्टन्स त्याने कव्हर केलं असं आपण त्याला म्हणता येईल. r म्हणजे काय, डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. r म्हणजे टाइम टेकन इक्वल्स टू पिरियड ऑफ रिव्होल्यूशन म्हणजेच t. घेतलेला टाइम म्हणजे एका रिव्होल्यूशनला लागलेला टाइम, आणि डिस्टन्स काय, r म्हणजे डिस्टन्स फ्रॉम प्लॅनेट ऑफ द अर्थ. त्याचा फॉर्म्युला झाला 2πr आणि त्याच फॉर्म्युला पासून मग आपण नेक्स्ट काय डिराइव्ह करू शकतो. ठीक आहे, आपल्याला स्पीड काढायची होती, तर स्पीड इक्वल्स टू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम टेकन. ठीक आहे, डिस्टन्स किती ट्रॅव्हल केला बघा, डिस्टन्स ट्रॅव्हल हा 2πr आणि टाइम टेकन किती, t म्हणजेच काय, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन म्हणजेच टाइम टेकन. आणि त्यामुळं मी असं लिहू शकतो का बघा, v व्हेलॉसिटी इक्वल्स टू 2πr अपॉन t म्हणजे सर्क्युलर मोशन. ठीक आहे, सर्क्युलर मोशन मध्ये जेव्हा त्याने ट्रॅव्हल केला तेव्हा आपल्याला असं भेटलं की v स्पीड इक्वल्स टू 2πr/t. पहा की आता न्यूटनला त्याला काय म्हणजे नेमकं काय करायचं होतं, त्याला काय डिस्क्राईब करायचं होतं. त्याची जर्नी स्टार्ट झाली एका छोट्या बेसिक कन्सेप्ट पासून आणि त्याने केप्लर्स लॉवर असं म्हणजे केप्लर्स लॉवर आधारित त्याने युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉ वगैरे दिला. आपण कुठपर्यंत आलो होतो, v इक्वल्स टू 2πr/t म्हणजे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय ऑर्बिट काय म्हणतात प्लॅनेट्स अराउंड द सन. सनला काय सेंटर मध्ये ठेवलं आणि तो काय mv² अपॉन r एवढं. त्या फॉर्म्युल्यानुसार आपण सेंट्रिपिटल त्याच्यावर फोर्स लागला होता आणि त्याने व्हेलॉसिटी काय आपण कन्सिडर केली 2πr अपॉन t. t म्हणजे टाइम टेकन बाय 1 रिव्होल्यूशन. असं त्याचं आपण थोडं घेत आलेलो. सिन्स आता मग आपल्याला काय करायचं, त्याला सेंट्रिपिटल फोर्स मध्ये ठेवायचे. ठीक आहे, आपल्याला त्याचा एखादा फोर्स काढायचे. आपण मग काय केलं, F = mv²/r त्याला सेंटीमीटर
सेंट्रिपिटल फोर्स मध्ये ठेवण्याचं काम करण्यात आलं. मग आता आपल्याला व्ही तर माहिती आहे 2πr/t. मग मी काय करू, व्ही ची जी व्हॅल्यू दिलेली आहे 2πr/t फॉर्म्युला ठेवू का, ठेवू शकतो ना. आता व्ही बघा आणि व्ही तर सेम, मग मी त्या फॉर्म्युल्यात ती व्हॅल्यू ठेवून दिली. म्हणजे काय, F = m व्हीच्या जागी 2πr/t चा स्क्वेअर अपॉन r असं आपल्या त्या फॉर्म्युल्यात ठेवून दिलं. मग ते मी काय केलं, त्या फॉर्म्युल्याला सॉल्व्ह केलं. F = m, 2 ची व्हॅल्यू 4 कारण स्क्वेअर होती, पाय ची व्हॅल्यू पाय स्क्वेअर, r ची व्हॅल्यू r स्क्वेअर. आता t होता तो डिनॉमिनेटर मध्ये, त्यामुळं अपॉन r t स्क्वेअर. हे आले इथपर्यंत लक्षात, ठीक आहे. आपल्याला आता इथपर्यंत लक्षात आले, ठीक आहे. मग मी पुढे त्याच फॉर्म्युला काय केलं, हा r डिनॉमिनेटर मधला आणि हा r नॉमिनेटर मधला काय केलं, यांना कट केलं, ठीक आहे. आणि याचा म्हणजे फॉर्म्युला एक नवीन तयार केला, काय F = m 4π², r स्क्वेअरच्या जागी r झाला, खालचा r कटून गेला आणि अपॉन t स्क्वेअर, ठीक आहे. म्हणजे शेवट फॉर्म्युला काय झाला, F = 4m π²r/t². आता हे काय झालं बघा, अकॉर्डिंग टू हे सेंट्रिपिटल फोर्स अकॉर्डिंग टू सर्क्युलर मोशन हा असा झाला. सर्क्युलर मोशन आपल्याला काय करायचं होतं, पण न्यूटनला काय करायचं होतं, केप्लरचे लॉ त्याने यूज केले होते, ठीक आहे. त्याद्वारे त्याला डिराईव्ह करायचं होतं. मग त्याने काय केलं, त्या केप्लर्स लॉ साठी डिराईव्ह करण्यासाठी काय केलं, मल्टिप्लाय केलं आणि डिवाइड केलं r² न डिनॉमिनेटर आणि नॉमिनेटरला, ठीक आहे. म्हणजे अंशाला आणि छेदाला त्यानं काय केलं, r² न गुणलं आणि भागलं. आता ज्या संख्येने अगर एखाद्या संख्येने तुम्ही सेम वरती आणि खालती जरी भागत असाल तर त्याचा फरक त्या इक्वेशनवर काय पडतो का, मॅथमॅटिक्सच्या रूलनुसार त्याचा इफेक्ट दोन्हीवर काही पडत नाही, ठीक आहे. म्हणजे सेम संख्येने जर वरीही आणि खालीही आपण एखादं काम केलं तर त्याच्यावर काहीच फरक पडणार नाही. त्यामुळं त्यांनी काय केलं, F = m 4π² × r/t² हे केलं इंटू r² अपॉन r². आता त्याचा फॉर्म्युला पुढे काय डिराईव्ह झाला पहा, F = 4π² r² × r³ अपॉन r² अपॉन इंटू t², ठीक आहे. हा फॉर्म्युलाद्वारे आपण काय केलं होता, आपण पाहिले की केप्लरचा लॉ काय म्हणतो होता, केप्लरचा थर्ड लॉ आठवा, ठीक आहे. केप्लरनी काय कॉन्स्टंट दिला, केप्लर्स कॉन्स्टंट. त्या फॉर्म्युल्यामध्ये काय होतं, t² अपॉन r³. हे जर समजलं नसेल तर आपलं सेकंड लेक्चर पहा आणि इथे या, ठीक आहे. k = t² अपॉन r³ असं त्याचं म्हणणं आहे. मग मी काय केलं, ह्या फॉर्म्युल्यामधून r³ आणि t² बाजूला काढला, ठीक आहे. काढू शकतो, ठीक. F = m 4π² अपॉन r², त्याला बाजूला काढलं r³/t², ठीक आहे. आता पहा केप्लरचं म्हणणं काय होतं, k = t²/r³, पण इथं काय आलं, r³ अपॉन t². म्हणजे काय, ह्याचा हा रिव्हर्स फॉर्म तयार झाला. केप्लरने जे कॉन्स्टंट दिलं होतं त्याचा रिव्हर्स फॉर्म तयार झाला. म्हणजे k = t²/r². मग मी जर केलं 1/k = r वरती गेला, t खाली आला, r³/t². म्हणून मी त्या फॉर्म्युल्यात काय केलं, 1/k पुट केलं आणि F = m 4π² अपॉन r³ अपॉन k. आता पहा या फॉर्म्युल्यामध्ये इम्पॉर्टंट पाहण्यासारखं काय, हा फॉर्म्युला तर डिराईव्ह झाला. आता यामध्ये बघा मास प्लॅनेटचं कॉन्स्टंट राहणार आहे, 4 नंबर कॉन्स्टंट आहे, पाय पण कॉन्स्टंटच आहे आणि के हा केप्लर कॉन्स्टंट आहे. म्हणजे ह्या पूर्ण फॉर्म्युल्यामध्ये सर्व गोष्टी कॉन्स्टंट आहेत एक्सेप्ट हा डिस्टन्स प्लॅनेटचा चेंज होणार आहे किंवा त्या ऑर्बिटमध्ये फिरण्याचा, ठीक आहे. आणि त्यामुळं आपण असं हा फॉर्म्युला डिराईव्ह केला की F = कॉन्स्टंट अपॉन r². आता याचा संबंध पुढे काय येतो आपण पाहूयात. सो पहा की आपण कुठपर्यंत आलो होतो, F = कॉन्स्टंट अपॉन r². सगळ्या व्हॅल्यू तर कॉन्स्टंट होत्या, r तेवढा चेंजिंग होता, ठीक आहे. आपण तिथपर्यंत येऊन आलो. आता काय म्हणलं, मग न्यूटनने कन्क्लूड केलं, काय कन्क्लूड केलं, सेंट्रिपिटल फोर्स इज अ फोर्स ऍक्टिंग ऑन अ प्लॅनेट, ठीक आहे. सेंट्रिपिटल फोर्स प्लॅनेटवर ऍक्ट करणार आहे, आपण ते पाहिलंच आहे, ठीक. रिस्पॉन्सिबल फॉर इट्स सर्क्युलर मोशन, म्हणजे जे सर्कल मध्ये जे प्लॅनेट्स ट्रॅव्हल करतात त्यासाठी ही सेंट्रिपिटल फोर्स ही रिस्पॉन्सिबल आहे असं त्या न्यूटननं त्यांना सांगितलं किंवा जगाला सांगितलं. आणि ते काय, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट अँड सन. हा जर सन आहे मिडल आणि हे जर प्लॅनेट आहेत, प्लॅनेट मोठा काढला का मी,
चला ठीक आहे. आणि हा जर प्लॅनेट आहे यांच्यामध्ये फोर्स हे इनव्हर्स रिलेशन आहे. म्हणजे काय, फोर्स हा सन जो ह्या प्लॅनेटवर फोर्स एक्झर्ट करणार आहे तो इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. म्हणजे डिस्टन्स जर वाढत गेला तर फोर्स कमी होत जाणार आहे आणि डिस्टन्स जर ह्या दोघातला कमी झाला तर फोर्स वाढत जाणार आहे असं त्यांनी सांगितलं. मग न्यूटनने काय आयडेंटिफाय केलं, दिस फोर्स टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय, आणि त्यानं सांगितलं की हा इनव्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे. म्हणजे ते फोर्स हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. आणि आपल्याला आता हे सगळं त्यानं डिराईव्ह केलं आणि पोस्टुलेट केलं. ठीक आहे. आणि एक छोटासा नोट पॉईंट काय होता, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज मच वीकर कम्पेअर्ड टू अदर फोर्सेस इन द नेचर. ठीक आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा सगळ्यांपेक्षा खूप वीक फोर्स आहे नेचर मधला, पण तो काय करतो, युनिव्हर्सला कंट्रोल करतो आणि फ्युचर हे डिसाईड करण्याचं काम ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा करत असतो. ठीक आहे. बघा, तुम्हाला आता कधी तुम्ही दगड जर आकाशात फेकला, ठीक आहे, तर तुम्हाला कशी असं आधी वंडर झाले का की दगड नेहमी वरती जातो, मग त्याची वेलोसिटी चेंज होते किंवा चेंज होत नाही, वेलोसिटी सेम राहते का ती चेंज होते, किंवा तो दगड वरच्याच दिशेने का बरं प्रवास करत नाही, तो नेहमी खालीच का पडतो. तो आता तुम्ही एका वेलोसिटीने फेकले, ठीक आहे, तो वरीच जायला हवा ना, पण तो येतो का खाली, आणि तो का खाली येतो, असे तुम्हाला जर क्वेश्चन पडले असतील किंवा पडतात का नाही मला माहित नाही, पण सायन्स स्टुडंट म्हणल्यानंतर क्वेश्चन पडायला हवे. ठीक आहे. मग असे कधी तुम्हाला क्वेश्चन पडलेत का, असे क्वेश्चन आता बघा, अशा क्वेश्चनचं आन्सर देण्यासाठी आपण नवीन कन्सेप्ट सुरू करतो. ठीक आहे. कोणता, अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती असं आपण त्याला म्हणतो. अर्थ अट्रॅक्ट एव्हरी ऑब्जेक्ट नियर टू इट टुवर्ड्स इटसेल्फ. म्हणजे काय करते, अर्थ त्याच्याजवळ जे ऑब्जेक्ट आले त्या ऑब्जेक्टला सर्वांना आपल्या सेंटरकडे किंवा स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याचं काम करते. आणि बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ते कोणामुळे होतं, ते ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे होतं असं त्यांना सांगायचंय. सेंटर ऑफ मास ऑफ अर्थ ऍट इट्स सेंटर. म्हणजे अर्थचा सेंटर ऑफ मास कुठे आहे, अर्थच्या सेंटरमध्ये. ठीक आहे. अर्थ आपण स्पेरिकल धरली, बघा स्पेरिकलचा कन्सेप्ट आठवला का, केस 1 परफेक्टली स्पेरिकल, केस 2 इरेग्युलर शेप वगैरे आहेत. ठीक आहे. ते सेंटर ऑफ मास ऍट इट्स सेंटर आहे. सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू अर्थ ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स सेंटर ऑफ अर्थ. त्याचा सेंटर ऑफ मास सेंटरला असल्यामुळं ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा ग्रॅव्हिटी फोर्स सेंटरलाच अट्रॅक्ट होतो, एक्झर्ट होतो. ड्यू टू दॅट ऑब्जेक्ट्स फॉल्स वर्टिकली डाऊनवर्ड्स ऑन अर्थ. आता सेंटर ऑफ मास सेंटरमध्ये आहे, त्याच्यामुळे ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण सेंटरमध्ये आहे, आणि त्यामुळं जे ऑब्जेक्ट आपण वर फेकतो ते दगड किंवा काय म्हणा ते वर न जाता सेंटर ऑफ अर्थकडे अट्रॅक्ट होतात आणि जमिनीवर पडतात. सो बघा, हा ऑब्जेक्ट वर फेकला गेलेला आहे, ही आहे अर्थ, आणि वरी जाता जाता त्याची व्हेलॉसिटी ही कमी होत चाललेली आहे. आणि हा जो फोर्स लागणार आहे हा डाऊनवर्ड किंवा त्याला लागतोय पुलिंग फोर्स. कोणामुळे लागतोय, अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. तो पुलिंग फोर्स त्याला खाली ओढण्याचं काम करतोय. मग जेव्हा आपण दगड एखादा वर फेकला त्याची व्हेलॉसिटी रिड्यूस होत जाते आणि एका पॉइंटला गेल्यानंतर त्याची व्हेलॉसिटी एकदम 0 होते, आणि त्या कॉन्स्टंट पुलमध्ये किंवा त्या कॉन्स्टंट पुलमुळे तो ऑब्जेक्ट हळूहळू अर्थच्या सेंटरकडे यायला सुरुवात करतो आणि तो व्हर्टिकली डाऊनवर्ड पडायला सुरुवात करतो. ठीक आहे. काय म्हणलं, सो व्हेन वी थ्रो स्टोन व्हर्टिकली अपवर्ड, आपण दगडवर फेकला, फोर्स ट्राइज टू पुल इट डाऊन रिड्युसेस इट्स व्हेलॉसिटी. फोर्स काय करतो, त्याला खाली ओढण्याचा प्रयत्न करतो आणि त्याची व्हेलॉसिटी डिक्रीज करतो. आणि ड्यू टू दॅट कॉन्स्टंट डाऊनवर्ड पुल, म्हणजे त्याला सतत खाली ओढलं गेल्यामुळं व्हेलॉसिटी त्याची 0 होते एका पॉइंटला गेल्यावर. आणि तो पुल काय बाबा, तो कंटिन्युअस आहे, तो फोर्स कंटिन्यू त्याला ओढत चाललाय आणि त्याची व्हेलॉसिटी 0 झाल्यानंतरही त्याला तो ओढत चाललाय, त्यामुळे त्याची व्हेलॉसिटी 0 झाली. अगोदर तो असा वरी जात होता, व्हेलॉसिटी 0 झाली, तो थांबला. आता त्याला कंटिन्यू खाली ओढले झाल्यामुळे तो खाली प्रवास करायला सुरुवात करतोय. आणि स्टोन मूव्ह व्हर्टिकली डाऊनवर्ड, कुठं, टुवर्ड्स सेंटर ऑफ अर्थ. ठीक. सो मग तुम्हाला असा कधी क्वेश्चन पडलाय का बघा, आता अकॉर्डिंग टू न्यूटन्स ग्रॅव्हिटेशनल लॉ एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट असं त्यानं म्हणले. ठीक आहे. मग आता तो काय करतो, एक जर ऑब्जेक्ट आहे, ऍपल पृथ्वीवर पडतोय आणि ऍपल ही पृथ्वीला अट्रॅक्ट करतोय. सो पृथ्वीच ऍपलकडे का ती जात नाही हो, म्हणजे ऍपल जसा खाली पडतोय तसं पृथ्वीवर जायला पाहिजे ना, असं त्या लॉचं म्हणणं आहे. आणि त्याचप्रमाणे बघा, चंद्र बघा पृथ्वीच्या भोवती रिव्हॉल्व करतो, सॅटेलाइट पृथ्वीच्या भोवती रिव्हॉल्व करतात. ते कशामुळे होतं, ते खाली का पडत नाहीत, याचं जर सिंपल आन्सर पाहायला गेलं तर त्याचा सिंपल आन्सर असा आहे, बिकॉज ऑफ देअर व्हेलॉसिटी अलॉंग द ऑर्बिट. म्हणजे ते ज्या ऑर्बिट भोवती फिरतायत त्यांची व्हेलॉसिटी ही कॉन्स्टंट असते, किंवा ती व्हेलॉसिटी त्यांना खाली पडू देत नाही, आणि त्यामुळं ते
एका ऑर्बिटमध्ये फिरत राहतात, असं त्याचं सिम्पलचं आन्सर आहे. आता नेक्स्ट कन्सेप्ट असा आला की अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन, त्या कन्सेप्टचं नाव आहे. ते काय म्हणते बघा, अर्थ एक्झर्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन ऑब्जेक्ट्स नियर सी. आपण पाहिल्याप्रमाणे बघा, अर्थ काय करते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट करते त्याच्याजवळ जे जे ऑब्जेक्ट्स आहेत किंवा जे जे वस्तू आहेत त्याच्यावर. ठीक आहे, मान्य आहे. तिथं मूळ बघा, अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ. आता न्यूटनचा सेकंड लॉ काय म्हणतो, फोर्स ऍक्टिंग ऑन अ बॉडी रिझल्ट इन इट्स ऍक्सेलरेशन. जर एखादा फोर्स एखाद्या बॉडीवर एक्झर्ट झाला तर ते काय होतं, त्याचा रिझल्ट ऍक्सेलरेशन मध्ये कन्वर्ट होतो, असं त्या सेकंड लॉचं म्हणणं आहे न्यूटनचं. ठीक आहे, आपण पाहिलेलंच आहे. सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स रिझल्ट इन टू ऍक्सेलरेशन. फॉर झालेला आपण त्याला फोर्स करून घेऊ, ग्रॅव्हिटेशनल फोर्स रिझल्ट इन टू ऍक्सेलरेशन असं म्हणायला काय हरकत आहे का? हरकत नाही, कारण सेकंड लॉ असं म्हणतोय तर आपल्याला कळालं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स देखील ऍक्सेलरेशन मध्ये कन्वर्ट होऊ शकतो. आणि त्यालाच काय म्हणलं आपण, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. जे ग्रॅव्हिटी फोर्समुळे जे ऍक्सेलरेशन भेटलं त्यालाच आपण ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, त्याला डिनोट करण्यात आलं जी या सिम्बॉलनं. ठीक आहे, इथपर्यंत आलं. मग आता ऍक्सेलरेशन काय बाबा, एक वेक्टर क्वांटिटी. ठीक आहे, नोट पॉइंट्स मध्ये काय आलं, ऍक्सेलरेशन इज वेक्टर क्वांटिटी. वेक्टर म्हणजे काय बघा, वेक्टर क्वांटिटी म्हणजे ज्याला डायरेक्शन अँड स्पीड दोन्ही, आणि स्केलर म्हणजे ज्याला फक्त स्पीड आहे विदाउट डायरेक्शन. अशा गोष्टींना आपण स्केलर किंवा वेक्टर या दोन क्वांटिटी मध्ये डिस्क्राईब करण्याचं काम करतो. स्पीड काय बाबा, स्केलर क्वांटिटी, वेक्टर क्वांटिटी, व्हेलॉसिटी वेक्टर क्वांटिटी आली किंवा ऍक्सेलरेशन ही वेक्टर क्वांटिटी आली. ठीक आहे. नाउ फोर्स ड्यू टू ग्रॅव्हिटेशन आणि ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटेशन. जो फोर्स ग्रॅव्हिटेशन मुळे ऍक्ट होतो किंवा जे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे ऍक्ट होतं, ते कुठे ऍक्ट होतं, टुवर्ड सेंटर ऑफ द अर्थ. ह्या दोन्ही गोष्टी अर्थच्या सेंटरद्वारे अर्थकडे खेचल्या जातात किंवा ऍक्ट केल्या जातात. मग थोडंसं नेक्स्ट पाहायला गेल्यावर आपल्याला काय पाहायचं होतं, व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ अर्थ. म्हणजे ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू किंवा ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे सरफेस ऑफ अर्थवर काय असेल आपल्याला पाहायचं होतं. ठीक आहे, मग व्हॅल्यू ऑफ जी युझिंग न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. जो न्यूटनने युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन दिला होता, म्हणजे काय, एफ इक्वल्स टू जी m1 इंटू m2 अपॉन r स्क्वेअर, हे जे त्यानं इक्वेशन दिलं होतं त्याच्यानुसार आपण थोडंसं पाहूयात. ठीक आहे, ऑब्जेक्ट ऑफ मास m सिच्युएटेड ॲट डिस्टन्स r फ्रॉम सेंटर ऑफ द अर्थ, असं जर आपण कन्सिडर केलं तर काय होईल. सो ग्रॅव्हिटेशनल लॉ गिव्स अस F इक्वल्स टू पहिल्यांदा काय, G इंटू M कॅपिटल M इंटू स्मॉल m अपॉन R स्क्वेअर. कॅपिटल M कोणाला म्हणले, आता मास ऑफ अर्थ म्हणजे मास ऑफ ऑब्जेक्ट 1. आपण अर्थला जर कन्सिडर केला ऑब्जेक्ट 1 तर मास कॅपिटल M हा मास ऑफ अर्थ आहे, आणि M म्हणजे मास ऑफ ऑब्जेक्ट, म्हणजे ऑब्जेक्ट सेकंड ऑब्जेक्ट जर आपण कन्सिडर केला ह्या ऑब्जेक्ट 1 आणि ऑब्जेक्ट सेकंड मधला, तर छोटं m हे मास ऑफ ऑब्जेक्ट 2 किंवा मास ऑफ ऑब्जेक्ट असं काय म्हणायला काय हरकत नाही. मग F इक्वल्स टू mg हा फॉर्म्युला आपल्याला अगोदरच माहित आहे. ठीक आहे, त्या फॉर्म्युल्यानुसार जर आपण ह्या व्हॅल्यू या फॉर्म्युल्यात पुट केल्या, आता बघा म्हणजे हा पण फोर्स आहे, ठीक आहे, यांना या दोन इक्वेशनना आपण काय करू की इक्वल करण्याचा प्रयत्न करू. दोन्ही साईडला फोर्स आहे म्हणजे आपण त्यांना इक्वेट करू शकतो. एका साईडला आहे F इक्वल्स टू mg, एका साईडला F इक्वल्स टू g कॅपिटल M स्मॉल m अपॉन r स्क्वेअर. त्या दोन्हीने इक्वेट केल्यानंतर m दोन्ही साईडला कॉमन आहे म्हणून आपण m काढून टाकलं आणि आपल्याला भेटलं की g इक्वल्स टू कॅपिटल G कॅपिटल M अपॉन r स्क्वेअर, दॅट इज ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. पण आता जर आपण ऑब्जेक्ट हा सरफेस ऑफ अर्थवर सिच्युएट केला तर आपण त्याची जी रेडियस आहे स्मॉल r ते कॅपिटल R म्हणून पकडली, कारण ती रेडियस ऑफ अर्थ आपण त्या जागी ठेवून दिली. आणि त्याच्यामुळे आपल्याला फॉर्म्युला काय भेटला, G इक्वल्स टू कॅपिटल G कॅपिटल M अपॉन कॅपिटल R स्क्वेअर, आणि त्याचा याचा युनिट काय आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, समजला. हा कन्सेप्ट होता व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. त्याची व्हॅल्यू एवढी आहे, म्हणजे काय, कॅपिटल स्मॉल g इक्वल्स टू कॅपिटल G इंटू कॅपिटल M अपॉन R कॅपिटल R स्क्वेअर. आता बघा, त्या जर पुढे आपण सॉल्व्ह करायला गेलो तर आपल्याला मास ऑफ अर्थ माहिती आहे M इक्वल्स टू 6 इंटू 10⁻24 kg आहे, ते कॅल्क्युलेट केलेलं सायंटिस्टने. रेडियस ऑफ अर्थ इक्वल्स टू कॅपिटल R इक्वल्स टू 6.4 इंटू 10⁻6 मीटर. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट कॅपिटल G इक्वल्स टू 6.67 इंटू 10⁻11. मग आपण काय केलं, ग्रॅव्हिटेशनल हा जो फॉर्म्युला आपल्याला भेटला होता ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा G, बाय पुटिंग इनटू दॅट फॉर्म्युला, त्या फॉर्म्युला कोणता होता, G इक्वल्स टू कॅपिटल G इंटू कॅपिटल M अपॉन कॅपिटल R स्क्वेअर.
ह्या सगळ्या व्हॅल्यू आपण त्यामध्ये पुट केल्या. ठीक आहे. जी इक्वल्स टू 6.67 इंटू 10⁻⁻11 ह्याची व्हॅल्यू, एम ची व्हॅल्यू 6.6 इंटू 10⁻24 kg अपॉन 6.4 इंटू 10⁻6 चा स्क्वेअर. ठीक आहे. मग त्याला सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला ह्या व्हॅल्यू भेटल्या आणि आपण हे दोन्ही 40.96 इंटू 10⁻12 जशा तशी ठेवली. याला मल्टिप्लिकेशन केलं आणि जेव्हा ह्या पॉवर ज्या येतात, जे पॉवर 10⁻11 आणि 10⁻24 त्यांना जेव्हा आपण ऍड केलं तेव्हा त्या पॉवर 10⁻13 अशा निघून आल्या. म्हणजे त्यांचं काय झालं बघा, 10⁻11 प्लस 10⁻24. आता हे 24 आणि 11ची बेरीज होणार होती मॅथमॅटिक्सच्या रूलनुसार. ठीक आहे. हे मॅथमॅटिक्सचे रूल आहेत त्यामुळे थोडंसं समजून घ्यायला थोडंसं अवघड जाईल, पण समजून घ्या की ह्यांची इथं प्लस होणार होती 11 आणि 24ची. इथे आहे -11, इथे आहे +24. त्याच्यामुळे त्यांची बेरीज होणार आणि जेव्हा बेरीज होणार तेव्हा काय होणार, मोठ्या संख्येचं चिन्ह त्यांना लागणार. म्हणजे काय, मायनस प्लस इक्वल्स टू प्लस प्लस किंवा मोठ्या संख्येचं चिन्ह जेव्हा आपल्याला लागतं तेव्हा आपल्याला कळतं की ह्याची बेरीज ही 13 येते. 24 मधून -11 झाले, 13 उरले आणि प्लस म्हणजे मोठी संख्या कोणती आहे, +24, तर त्याचं साइन त्याला +13 लागलं म्हणजे 10⁻13. आणि इथे 10⁻6 चा जो स्क्वेअर केला होता त्या स्क्वेअरला त्याची संख्या डबल झाली 10⁻12. ठीक. आपण पुढे आलो. जी इक्वल्स टू हेच इक्वेशन, इथलं इक्वेशन आपण पुढे घेऊन गेलो. जी इक्वल्स टू 40.02 इंटू 10⁻12 इंटू 10⁻−12. आता हे कुठून आलं, जे डिनॉमिनेटर मध्ये 12 होतं ते नॉमिनेटर मध्ये गेलं. ठीक आहे. अपसाइडला गेलं आणि अपसाइडला गेल्यामुळं त्याची जी हे होती म्हणजे संख्या किंवा ते त्याचं चिन्ह होतं ते +2 मायनस मध्ये कन्वर्ट झालं. तो पण अगेन मॅथमॅटिक्सचा रूल आहे. ठीक आहे. त्यामुळं नेक्स्ट आपण काय केलं, ह्या दोन्ही संख्येला प्लस करून टाकलं आणि ह्या दोन्ही संख्येला प्लस केल्यावर आता मोठी संख्या 13 आहे, छोटी संख्या -12 आहे. ह्या दोघांना प्लस केलं, 13 मधून 12 गेले, राहिला 1. मोठी संख्येचं चिन्ह प्लस आहे, त्या प्लसला आपण 1 ला 1 तशाला ठेवलं म्हणजे त्याची संख्या ही 10 झाली. याला 10 लिहा किंवा 10⁻1 लिहिलं तरी काही हरकत नाही. आणि तेच आपण नेक्स्ट काय केलं, 40.02 अपॉन 40.96. आपण ह्या 10ला गुणले 40ला, 400.2 अपॉन 40.96 आणि जी ची व्हॅल्यू आपल्याला 9.76 मीटर पर सेकंड स्क्वेअर अशी भेटण्यात आली. आणि अप्रॉक्सिमेटली आपण त्याला 10 कन्सिडर करतो कधी कधी. आपल्याला व्हॅल्यू भेटली बघा, कशाची व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. आता पुढे काय म्हणलंय, नाव ऍक्सेलरेशन ओनली डिपेंड्स ऑन मास m अँड रेडियस r ऑफ द अर्थ. आता अर्थचं जे मास आहे m आहे आणि ती अर्थची जी रेडियस आहे r आहे, तर ऍक्सेलरेशन त्यावरच डिपेंड करतं. आता हे अर्थवर कुठेही जा, अर्थचं मास चेंज होणार नाही आणि त्याचं रेडियस ही चेंज होणार नाही. त्यामुळं हा जो ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी का सरफेस ऑफ अर्थवर व्हॅल्यू जी आहे जीची ती चेंज होणार नाही, ती सारखीच राहील सगळ्या ऑब्जेक्टला. ठीक आहे. आता इथंपर्यंत आपण समजून घेतलेला आहे. जवळपास आपला ग्रॅव्हिटेशनल हा अर्धा चॅप्टर किंवा अर्ध्याच्या वर चॅप्टर हा कव्हर होत आलेला आहे. आता तुम्हाला हा लेक्चर कसं वाटलं त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हसत राहा, खेळत राहा आणि अभ्यास करत राहा.